यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। प्रतिपच्चन्द्ररेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते। प्रभु शककर्त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं अलौकिक चरित्र आपल्या हृदयामध्ये धारण करण्यासाठी, त्या अलौकिक चरित्राची अंशतः का होईना दिव्यानुभूती घेण्यासाठी, प्रबळ भारताच्या निर्मितीचा ध्यास, आस आणि विश्वास आपल्या हृदयात, आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये जागवण्यासाठी अत्यंत प्रेमानं, आदरानं, राष्ट्रभक्तीनं या पावन प्रांगणामध्ये उपस्थित असलेले आजचे विशेष मान्यवर अतिथी, आदित्य प्रतिष्ठानचे निस्पृह कार्यकर्ते आणि आपण सर्वजण आदिशक्ती तुळजाभवानीचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त, भगिनी, बांधव, महाविद्यालयीन तरुण आणि तरुणी आणि ही प्रवचनमाला ऐकण्यासाठी विशेष उपस्थिती असलेले आणि तरीही तल्लीनतेने ऐकणारे शालेय विद्यार्थी आणि वानरसेना, देश धर्म पर मिटने वाला, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महाप्रतापी महापराक्रमी एक ही शंभू राजा था, असं ज्या संभाजी महाराजांचं वर्णन केले त्या संभाजी महाराजांच्या जयंतीला म्हणजे काल 14 मेला आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरच्या प्रवचनमालेला प्रारंभ केला. अनेकांच्या मनामध्ये प्रश्न येतोय की प्रवचनमाला की व्याख्यानमाला. वस्तुतः तसा काही भेद नाही. बसून केलेलं प्रवचन म्हणजे एका दृष्टीने व्याख्यान, उभा राहून केलेलं व्याख्यान म्हणजे प्रवचन. पण प्रवचनाला एक विशेष अर्थ आहे असं लक्षात घेतलं पाहिजे. व्याख्यानामध्ये काही बोललं तरी चालतं, प्रवचनात आधाराशिवाय काही बोलून चालत नाही. त्याचं कारण हे व्यासपीठ आहे, महर्षी व्यासांचं पीठ आहे. त्या व्यासपीठाला पावनता आहे, मांगल्य आहे, पावित्र्य आहे, परंपरा आहे आणि म्हणून प्रवचनाला विशेष अर्थ असतो. पेमगिरीच्या डोंगरावर म्हणजे भीमगडावर मूर्तजा नावाच्या एका बालकाची स्थापना करून निजामशाही वाचवायचं निमित्त करून शहाजी महाराजांनी, शहाजी राजांनी स्वातंत्र्याचा, स्वराज्याचा डावच मांडला. दुर्दैव असं की आपल्यातली कोणतीही मंडळी या स्वराज्याच्या, स्वातंत्र्याच्या डावाला अनुकूल नव्हती. त्याचा परिणाम असा झाला की ज्या वेळेला आदिलशाही फौजा आणि मोगली फौजा एकत्र झाल्या त्यावेळेला नाईलाजानं शहाजी राजांना शस्त्र हाताखाली ठेवावं लागलं. खरंच दुर्दैव आहे आपल्या राष्ट्राचं. अनुकूलही उदाहरण आहेत, प्रतिकूल सुद्धा उदाहरणं आहेत. बृहस्पती मिश्र आणि खारवेलासारखं उदाहरण आहे की ज्यांनी एकत्र येऊन ग्रीकांचा सेनापती डेमेस्ट्रियस त्याला इतका झोडपला, इतका मारलाय की पुन्हा एकाही ग्रीकाचं भारताकडे वळायचं धाडस झालं नाही.
पण आमच्या पाठ्यपुस्तकात ते कुठेही येत नाही. जिथे फाटाफूट असते आणि त्या भांडणाचा परकीयांना लाभ मिळाला तेवढं मात्र सगळं आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट केलं जातं. हे तर दुर्दैव आहे आपलं. अशी अनेक उदाहरणं आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळतील की ज्या वेळेला आपली माणसं एकत्र आली, एकजुटीनं एकमुठीनं परकीय आक्रमणाविरुद्ध झुंजली आणि अद्वितीय विजय प्राप्त केला. शहाजी महाराजांच्या कालखंडामध्ये शहाजी राजांच्या बाजूने कोणी उभा राहिला नाही. शहाजी महाराजांच्या मनामध्ये होतं की निजामशाहीचं निमित्त करावं आणि स्वतंत्र हिंदवी स्वराज्याची स्थापना करावी. पण प्रत्येक वेळेला दैवाचे फासे अनुकूल पडतातच असं नाही आणि शहाजी महाराजांच्या वाट्याला दैव अनुकूल झालं नाही. खड्ग खाली ठेवावं लागलं, तलवार म्यान करावी लागली, शरणागती पत्करावी लागली, तह स्वीकारावा लागला आणि निजामशाही बुडाली. निजामशाही बुडाल्यानंतर शहाजहाननी सांगितलं की काय वाटेल ते करा, पण या शहाजी राजाला महाराष्ट्रात ठेवू नका. हे मराठे डोंगराच्या आश्रयाने लढतात आणि फार डोईजड होतात. आणि म्हणून तह स्वीकारल्यानंतर शहाजी राजांची रवानगी कर्नाटकामध्ये केली, बंगळूरला. 15,000 ते मनसबदार सरदार होते. त्यांचा पराक्रम अलौकिक होता, शौर्य अतुलनीय होतं, दूरदृष्टी होती, पण साथ देणारी माणसं नव्हती. मोरे असोत, जाधव असोत, घोरपडे असोत, कोणी असोत, सगळे एकतर आदिलशहाला मुजरे घालणारे आणि राजपुतानेचं वैभव सांगणारे, पराक्रमाची परंपरा सांगणारे सगळे राजपूत राजे हे दिल्लीकरांना मुजरे घालणारे आणि हांजी करणारे होते. स्वातंत्र्याचा विचार कुणाच्या मनामध्ये डोकावतच नव्हता. महाराष्ट्रामधल्या 5 पातशाह्यांनी 3 ऑगस्ट 1347 या दिवशी बहामनी राज्याला प्रारंभ झाला, दक्षिणेतली पहिली सुलतानशाही. आणि त्याच्यानंतर एकामागून एक रांगा लावून सगळे सुलतान उभे राहिले. अहमदनगरची निजामशाही आली, विजापूरची आदिलशाही आली, वराडची इमादशाही आली, बीदरची बीदरशाही आली, गोळकोंड्याची कुतुबशाही आली. 1490 पासून एक एक सुलतानशाही दक्षिणेकडे निर्माण झाली आणि त्यांनी महाराष्ट्राला अक्षरशः भरडून काढला. तो काहीसा इतिहास आपण कालच्या प्रवचनामध्ये पाहिला. शहाजी राजांची रवानगी कर्नाटकामध्ये करण्यात आली. जाण्यापूर्वी त्यांनी जिजाऊ साहेबांना शिवनेरीवर ठेवलं. त्याचं कारण असं होतं की शहाजी राजांचा 5वा पुत्र संभाजी राजा, ज्याला त्याच्या काकाचं नाव ठेवलेलं होतं, काल आपण हा सगळा इतिहास पाहिला, त्या संभाजी राजांचे सासरे विजयराव उर्फ विश्वासराव यांच्या ताब्यामध्ये शिवनेरी किल्ला होता. आणि विश्वासराव त्या किल्ल्याचे किल्लेदार गडकरी असल्यामुळे, शहाजी राजांचे प्रत्यक्ष व्याही असल्यामुळे जिजाऊ साहेबांना दिवस होते आणि म्हणून शिवनेरीला त्यांच्या ताब्यामध्ये, म्हणजे जिजाऊ साहेबांच्या जाऊच्या ताब्यामध्ये जिजाऊ साहेबांना त्यांनी दिलं. तिथे गोमाजी नाईक नावाचे प्रख्यात तलवारबाज होते, नारोपंत नावाचे प्रख्यात उपाध्याय होते. एकापेक्षा एक नामवंत मंडळी त्यावेळेला शिवनेरीवर मुक्कामाला होती. आणि शहाजी राजांनी अत्यंत विश्वासाने आपल्या पत्नीला विश्वासरावांच्या हातामध्ये सोपवलं आणि राजे कर्नाटकाकडे निघून गेले. शहाजहान सिन्नरमध्ये 1 महिना राहिलेला होता आणि शहाजी राजांचा पराक्रम त्याच्या बरोबर लक्षात आलेला होता. दोघेही समकालीन आहेत. आणि म्हणून शहाजी राजांच्या पराक्रमाचं वर्णन करताना जयराम पिंडे किंवा जयराम पंडित यांनी राधा माधव विलासमध्ये 2 सुंदर ओळी लिहिलेल्या आहेत. त्यामध्ये तो म्हणतो, जगदीश विरंची को पूछत है, जगदीश विरंची को पूछत है. जगदीश म्हणजे महाविष्णू. हा विरंची को, विरंची म्हणजे ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाला विचारतोय, कहो सृष्टी रची रखे कौन कहा. तुम्ही तर सृष्टी निर्माण केली. महाविष्णू ब्रह्मदेवाला विचारतोय
कहो सृष्टी रची रखे कोण कहा, हे सगळं ब्रह्मांड निर्माण केलं, कुणाकुणाची नियुक्ती कुठे गेलीच सांगा. त्यावेळेला ब्रह्मदेवानं म्हणे महाविष्णूला उत्तर देताना सांगितलं, अरु उत्तर दक्षिण रच्छ नको, अरु उत्तर दक्षिण रच्छ नको. उत्तर दक्षिण म्हणजे उत्तर आणि दक्षिण, रच्छ नको म्हणजे रक्षणासाठी. अरु उत्तर दक्षिण रच्छ नको, अत साहजी है उत साह जहां. काय सुंदर रचना केली जयराम पंडितांनी. काय सांगितलं त्यांनी, जगदीश विरंच को पूछत है, कहो सृष्टी रची रखे कोण कहा. सृष्टी तर निर्माण केली, त्याच्या रक्षणासाठी कुठे कोणाला ठेवलं तेवढं सांगा. त्याचं उत्तर देताना हा स्वतः ब्रह्मदेव महाविष्णूला म्हणतोय, अरे उत्तर दक्षिण रच्छ नको, आता साहजी आहे. म्हणजे इथे शहाजी आहे दक्षिणेकडे, उत शाहजहां. उत्तरेला शहाजहान आहे, म्हणजे जितकी योग्यता शहाजहान बादशाची तेवढी शहाजी महाराजांची आहे. हे जयराम पंडिताला मुद्दाम सांगायचं. शहाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, ते मूर्त झालं नाही, कारण दैवाचा फासा त्यांना अनुकूल पडला नाही, पण त्यांच्या पुत्रांनी ते स्वप्न मात्र पूर्ण केलं. जिजाऊसाहेब शिवनेरीवर स्थिरावल्या. पंच उषक्काली उठावं, स्नान करावं आणि शिवाईच्या दर्शनाला जावं. शिवनेरीवर आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की आदिशक्ती शिवाई आहे, आणि या शिवाईचं दर्शन घेताना त्यांचं भान हरपून जात असे. अनेक बखरकारांनी त्याचं मुद्दाम वर्णन केलेलं आहे, इतिहासामध्ये त्याच्या काही नोंदी आहेत. या शिवाई मातेचं दर्शन घेताना जिजाऊ आऊसाहेबांच्या मनामध्ये अनंत विचारांचे तरंग उठत असत. जयोस्तु 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 जगदंबे, अंश रूप घे माझ्या पोटी शिवशंकर आंबे. म्हणून त्यांनी जणू काही या शिवाईला साकडं घातलं. नवस बोललेल्या होत्या, पण हे साकडं व्यक्तिगत नव्हतं, हे साकडं होतं महाराष्ट्रासाठी, हे साकडं होतं भारतवर्षासाठी, की पारतंत्र्याचं ग्रहण सुटावं, इथे स्वातंत्र्य यावं, इथे स्वराज्य पुन्हा प्रस्थापित व्हावं, इथे पुन्हा स्वधर्मरूपी सूर्य उदयाला यावा. हीच भावना जिजाऊ आऊसाहेबांच्या मनामध्ये होती. एक एक दिवस पुढे सरकत होता आणि फाल्गुन महिना उजाडला, आणि जाणत्या सुईणीने आता ओळखलं, आता काही फार दिवस जायचे नाहीत. जिजाऊ आऊसाहेबांना लवकरच संतती होणार. कुणास ठाऊक कन्यारत्न की पुत्ररत्न, पण जाणत्या सुईने अगोदरच ओळखलेलं होता निश्चितपणे पुत्ररत्न होणार. 15 दिवस गेले फाल्गुनाचे आणि वद्य पक्षाला प्रारंभ झाला. आता एक 2-4 दिवसात असं अनुभवी सुईणी बोलायला लागल्या, आणि खरोखर प्रतिपदा गेली, द्वितीया गेली, आणि फाल्गुन वद्य तृतीया उजाडली. गडावर मंगल वाद्य वाजवत होती. शिवाईचं विशेष पूजन त्या दिवशी करण्यात आलं, आणि सकाळचे 10-11 वाजले आणि जिजाऊ आऊसाहेबांच्या पोटामध्ये दुखायला लागले. बाळंतिणीची खोली सज्ज केलेलीच होती, आणि जिजाऊ आऊसाहेबांना त्या खोलीमध्ये नेण्यात आलं. त्यांचं ते 6वं बाळंत पण होतं, काही पहिलं नव्हतं. जिजाऊ आऊसाहेबांना एकूण 6 पुत्र झाले. पहिले 4 अतिशय लहान असताना काळाने त्यांच्या मांडीवरूनच जणू काही ओढून नेले. 2च पुत्र राहिले, एक संभाजी थोरला आणि धाकटा, जो फाल्गुन वद्य तृतीयेला जन्माला आला. दिवसभर वेणा त्या सहन करत होत्या, आणि अशीच संध्याकाळ प्राप्त झाली. आणि माणसं अस्वस्थ आहेत. विजयराव विश्वासराव अस्वस्थ आहेत, त्यांच्या पत्नी अस्वस्थ आहेत, जाणती माणसं गडावरची अस्वस्थ आहेत. अजून का बरं मंगल बातमी येत नाही. आणि कुणीतरी त्या बाळंतिणीच्या खोलीतून धावलं आणि आनंदानं सांगितलं, मुलगा 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 मुलगा. आणि त्या गडावर एकदम एवढा प्रचंड आनंद पसरला. तोफा धडाडायला लागल्या, मंगलवाद्य वाजायला लागली, सनई वाजायला लागली, घडा चौघडा वाजायला लागला. आणि खरोखर जी सगळी प्रचंड राज्य दक्षिणेची उत्तरेकडची फुटलेली होती, जे चक्रवर्ती सम्राट या राष्ट्रामध्ये होऊन गेलेले होते, ज्यांनी पराभव स्वीकारलेला होता आणि रणांगणामध्ये हौतात्म्य पत्करलेलं होतं, त्यांच्या अतृत्व आत्म्याला जणू आज काही तृप्ती लाभून गेली. शिशिर ऋतू होता, हस्त नक्षत्र होता,
सिंह लग्न होतं आणि त्यावेळेला फाल्गुन वद्य तृतीयेला शके 1551 शुक्ल नाम संवत्सरी दिनांक 19 फेब्रुवारी शुक्रवारी 1630 छत्रपती शिवाजी महाराजांचा अंशावतार या भूतलावर झाला. जिजाऊ आऊसाहेबांना जणू काही धन्य धन्य वाटलं. आणि खरोखर हा अलौकिक असा पुत्र जिजाऊंच्या पोटी जन्माला आला. आपण इतिहासाचा अभ्यास करा, आपल्या खरोखर लक्षात येईल की जे लहान पुत्र जन्माला येतात ते काही विलक्षण घडवतात इतिहासामध्ये. भगवान श्रीकृष्ण 8 भावंडामध्ये सगळ्यात धाकटे, समर्थ रामदास त्यांच्या कुटुंबामध्ये धाकटे, छत्रपती शिवाजी महाराज 6 भावंडामध्ये धाकटे, रवींद्रनाथ टागोर 14 भावंडामध्ये धाकटे, लोकमान्य टिळक त्यांच्या कुटुंबात धाकटे. या धाकट्या पुत्रांनी काही विशेष इतिहास घडवलेला आहे. आपण म्हणाला की प्रभू रामचंद्रांचं काय, तर त्याचं उत्तर हेच की कौसल्याचा तो एकच पुत्र, तोच मोठा आणि तोच धाकटा. इथे मुद्दा असा की इथे जे त्यांच्या कुटुंबात धाकटे असतील त्यांना काय बरं वाटलं असेल, हा जन्मधन्य झाला आपला असं वाटलं असेल. आणि ज्यार्थी मी इतक्या विस्ताराने सांगितलं त्यार्थी मी माझ्या कुटुंबात धाकटं आहे हे आपण नक्की ओळखलं असणार. गमतीचा भाग क्षणावर बाजूला ठेवा, पण इतिहासाची साक्ष आहे असं काहीतरी विलक्षण घडत गेलं एवढं खरं आहे. शके 1530 या वर्षामध्ये 2 अद्वितीय महापुरुष या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर अवतीर्ण झालेले होते एकाच वर्षामध्ये. त्यातले जे मोठे होते त्यांचं नाव समर्थ रामदास नारायण ठोसर कुलकर्णी आणि दुसरे होते संत तुकाराम, जे आपल्या धगधगीत वैराग्याने, अलौकिक तपश्चर्येनं, अलौकिक प्रतिभेनं, अभंग निष्ठेनं जे या भागवत धर्माचे कळस झाले ते सद्भाग्य ज्यांना लाभलं. ही 2 लोकोत्तर व्यक्तिमत्व एकाच शकामध्ये, एकाच सणामध्ये या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये शिवाजीराजांच्या अगोदर 21 वर्षे निर्माण झालेली होती. म्हणजे तुकाराम आणि समर्थ रामदास शिवाजी महाराजांच्या पेक्षा 20-21 वर्षांनी मोठे आहेत. राजांचा जन्म झाला आणि गडावर अक्षरशः मुठी मुठीनं साखर वाटली, मंगलवाद्य वाजले. आणि त्या कालखंडामध्ये पहिले 15 दिवस नानाविध प्रकारचे उपचार केले जात असत, धार्मिक विधी केले जात असत. त्यातला 5वा आणि 6वा दिवस विशेष महत्वाचा असे, सटवाईचं पूजन केलं जायचं. पूर्वी ग्रामांमध्ये ही पद्धत असे की ग्रामदेवतेचा कोप होऊ नये, कारण त्यावेळेला विशेष अशी औषधं नसायची आणि रोगराईचा प्रसार झाला तर अनेक मुलं मरत असत. आपल्याला माहिती आहे आयुर्वेदिक औषधं असत नाही असं नाही, पण आलेलं मूल दीर्घायुषी व्हावं म्हणून सटवाईचं पूजन सुद्धा केलं जात असत. यावेळेला शहाजीराजे युद्धामध्ये गुंतलेले होते. शहाजी महाराज नव्हते, शिवाजीराजांचा जन्म झाला त्यावेळेला. आणि मग तो दिवस उजाडला की ज्या वेळेला या बाळाचं नाव काय ठेवायचं, बारसं करण्यात आलं. या बाळाचं त्याची पत्रिका मांडण्यात आली, बारसं करण्यात आलं. बारशाच्या वेळेला कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, राजफुलांचा सुवास घ्या म्हणून उचंबळून आलेल्या त्या सगळ्या भगिनी त्या अत्यंत तेजपुंज अशा बालकाला आपल्या हातामध्ये धरून कौतुकानं गीत गात होत्या. आणि जाणत्या स्त्रियांनी विचारलं, वडीलधारी मंडळींनी जिजाऊ आऊसाहेबांना विचारलं बाळाचं नाव काय ठेवायचं. आणि त्यावेळेला प्रसन्नपणे जिजाऊ आऊसाहेबांनी सांगितलं शिव. शिवाई जगदंबेच्या कृपेनं हा पुत्र जन्माला आला म्हणून या बाळाचं नाव ठेवलं शिव. त्याचं झालं शिवजी आणि पुढे झालं शिवाजी. शिवाई जगदंबेच्या कृपेनं झालेला पुत्र म्हणून त्याचं नाव ठेवण्यात आलं शिव. आणि सगळेजण कौतुकानं त्याला शिवाजी पुढे म्हणायला लागले. जिजाऊ आऊसाहेबांचा हा अत्यंत लाडका पुत्र झाला शिवबा. त्याची कुंडली मांडण्यात आली. आपल्याकडे जेवढ्या बखरी आहेत किंवा इतिहासामध्ये जे उल्लेख आपल्याला पाहायला मिळतात त्यात एक प्रधान उल्लेख असा केलेला आहे की या राजपुत्राची जणू हा युवराजच. कारण शहाजीराजे एखाद्या राजासारखेच बंगलोला राहत असत, भले ते आदिलशहाचे सरदार असत, पण एखाद्या राजासारखी त्यांची दिनचर्या होते. आणि शिवबाला सगळं हे वैभव जणू काही प्राप्त झालेलं होतं. ज्योतिषांनी सांगितलं हा पुत्रच अलौकिक आहे.
याची ग्रहदशा 5 ग्रह पराकोटीचे उच्च आहेत. हा मुलगा इतिहास घडवेल. काल आपण म्हटलं की 13ची प्रवचनमाला आपली 14ला सुरू झाली. तारीख एक पुढे गेली, पण तारीख बदलून काही होत नाही. तवारीख बदलली पाहिजे. तवारीख म्हणजे इतिहास पालटला पाहिजे. हा इतिहास पालटण्यासाठी जणू काय छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ज्योतिषांनी सांगितलं याच्या कुंडलीमध्ये 5 ग्रह पराकोटीचे उच्चीचे आहेत. हा गडकोटांचा स्वामी होईल, जलदुर्गांचा स्वामी होईल, अश्वदल निर्माण करेल, मोठं सैन्य हा निर्माण करेल. एवढंच काय, हा राजा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जिजाऊसाहेबांच्या मनामध्ये केवढा प्रचंड आनंद दाटला असेल आपण कल्पना करा. या सगळ्या धामधुमीच्या कालखंडामध्ये शहाजीराजे दौडत दौडत आले आणि शिवनेरीवरून दाखल झाले. विश्वासरावांना उरावरी भेटले, गडावर आनंदाचा महापूर आला. जिजाऊसाहेबांना केवढा आनंद झाला असेल. त्या बाळाला हातामध्ये घेऊन शहाजीराजांनी पुत्रमुख पाहिलं आणि त्यांच्या मनामध्ये विलक्षण आनंद दाटला. इतकं उदंड दान केले. त्या गडावरच्या दुर्गावरच्या प्रत्येक माणसाला त्यांनी भरभरून दान दिलं. कोणाला धन दिले, कोणाला माळा दिल्या, कोणाला अलंकार दिले, कोणाला परिसरामध्ये अग्रहार दिले. आणि शहाजीराजे पराकोटीचे प्रसन्न होऊन गेले. गडावर काही राहायची इच्छा होती, एवढ्या धन्याचं निमंत्रण आलं चला युद्धाला. आणि शहाजीराजांना मनात नव्हतं, पण मालकाची हाक आली म्हणून सगळ्यांचा निरोप घेऊन निघायला लागलं आणि शहाजीराजे निघून गेले. आणि त्यावेळेला समर्थ रामदास हे पुरश्चरण करत होते. या पुरश्चरणाच्या वेळेला त्यांना नानाविध भयंकर अनुभव येत होते. आणि या वेळेला देहूचा हा तुकोबा आत्मोन्नती करण्यामध्ये गुंतून गेलेला होता. विश्वंभराच्या कृपेनं त्याच्या हातून अभंग रचना होती. दया तिचे नाव भूतांचे पाळण आणि निर्दळण कंटकांचे. विंचू जर पिंडीवर आला तर त्याच काय करायचं, तेथे पैजाराचे काम अधमासी तो अधमा. गुडघ्याला नारू झाला तर काय, तेथे बिब्याचे काम अधमासी तो अधमा. हे सांगणारे तुकोबा उदंड अभंग रचना करायला आता प्रवृत्त झालेले होते. आणि रघुनायका काय करावे कोठे जावे म्हणून कळवळून समर्थ रामदास रघुनायका सारिखा देव नाही, क्रिया पाहता चोखडी सर्व काही, असं मनामध्ये म्हणून रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाडण्यावी अशी आकांक्षा हृदयामध्ये धारण करते झालेले होते. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये काही विलक्षण वेगळा इतिहास घडत होता. समर्थांच्या मनामध्ये एकच भूमिका होती. आपला ध्यास, आपला विश्वास, आपली आस एकच असावी. राघवाची कथा या मातीमध्ये, या प्रकृतीमध्ये, या संस्कृतीमध्ये रुजावी. इथल्या पिचलेल्या मनगटांना पुन्हा सामर्थ्य यावं. इथला हरवलेला पराक्रम पुन्हा जागरूक व्हावा. आणि म्हणून आलेल्या तरुणांना ते उपदेश करत असत आणि सांगत असत, या राखेतून पुन्हा उभारा, काळ वैभवाचा, चेतवा वन्ही स्वराज्याचा. स्वराज्याची आस समर्थांच्या मनामध्ये जागलेली होती. आणि यावेळेला नाशिकला एक भयानक घटना घडली. या नारायणाचं पुरश्चरण चाललेलं होतं. नारायणाचा अजून समर्थ रामदास झालेला नव्हता. अनुदिन अनुतापे तापलो राम रामाय, परमदिन दयाळा निरसी मोहमाया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझ विण शिण होतो धावरे धाव हाता. म्हणून समर्थ टाहो फोडत होते आणि रघुनायकाला प्रभू रामचंद्रांना साथ घालत होते. भजन रहित रामा सर्वही जन्म गेला, स्वजन जन धनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. रघुपती मती माझी आपुलीशी करावी, सकळ त्यजनी भावे. आस कुणाची धरावी, त्या केवळ एका राघवाची आस धरावी. हे समर्थ सांगत होते. विषय जनित सुखे सौख्य होणार नाही, तुझ विण रघुनाथा वोखटे सर्व काही. तळमळ निववी रे राम कारुण्य सिंधू, षडरिपू कुळ माझे तोडियाचा संबंधू. समर्थांचं पुरश्चरण नंदिनी आणि गोदावरीच्या संगमावर टाकळीला चाललेलं होतं. समर्थ प्रतिदिनी नाशिकला येत स्वतःच्या हाताने संपूर्ण रामायण, वाल्मिकी रामायण त्यांनी लिहून काढलं.
आज समर्थ वाग्देवता मंदिरामध्ये आपल्याला धुळ्याला ते पाहायला मिळेल. रामेण रामदासेन लिखितम म्हणून शेवटी त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. प्रत्येक कांड त्यांना कुणीतरी एक मित्र मिळाला तर गोपीनाथ नावाचा, आणि तेवढं फक्त अरण्यकांड लिहिताना रामेण रामदासेन गोपीनाथ सहित म्हटलेलं आहे. रामदासेन लिखितम अरण्यकांडम तेवढाच अपवाद, बाकी सगळं रामायण समर्थ रामदासांनी आपल्या हाताने लिहिलेलं आहे. पुरश्चरण चाललेलं होतं, समर्थ नाशिकला येत होते आणि एके दिवशी शहाजीराजांची वहिनी, शहाजीराजांचे चुलत भाऊ खेळोजीराजे भोसले, त्यांची पत्नी जी अत्यंत लावण्यवती आहे, तरुण आहे, सद्गुण संपन्न आहे, ती घरच्या तालेवार मंडळींच्या बरोबर नाशिकला संगमामध्ये स्नान करण्यासाठी आली. अरुणा, वरुणा आणि प्राची अशा 3 नद्यांचा संगम तिथे झालेला आहे, गुप्त आहे. त्या संगमावर स्नान करण्यासाठी खेळोजीराजांची पत्नी आली. आणि यावेळेला औरंगजेब दक्षिणेकडे उतरलेला होता. त्याचा एक सरदार महाबत खान होता. या महाबत खानाने काही घोडेस्वार बरोबर घेतले आणि तो एकदम टोळधाडीसारखा त्या नाशिकच्या घाटावर कोसळला आणि त्यांनी खेळोजीराजांच्या त्या लावण्यवती पत्नीला उचललं आणि पाहता पाहता तो दिसेनासा झाला. नारायणाला ही गोष्ट ज्या वेळेला कळली, समर्थ रामदासांना ही गोष्ट ज्या वेळेला कळली, त्यावेळेला त्यांचं हृदय कळवळून गेलं. इतका संताप झालाय मनाचा, इतकी चीड दाटली त्यांच्या मनामध्ये की अरे इतकी पिचलेली मनगट, एकानंही विरोध करू नये. खुशाल एका मुसलमान सरदारांनी यावं, आमच्या लावण्यवती स्त्रियांना उचलून घेऊन जावं. नाथांची गोष्ट तर आपल्याकडे आनंदानं सांगतात की गोदावरीवर स्नान करून नागघाटावर नाथ आल्यावर म्हणे एका यवनाने त्यांच्या अंगावर पिचकारी मारली. नाथ शांतपणे खाली गेले, पुन्हा स्नान केलं, पुन्हा वर आले, पुन्हा पिचकारी मारली, पुन्हा नाथ खाली गेले, पुन्हा स्नान केलं. 108 वेळेला स्नान केलं नाथाने, एकही वेडा वाकडा शब्द उच्चारला नाही. आणि म्हणून त्यांना मोरोपंतांनी शांती जलधी म्हटले, शांतीचा महासागर. खरंच होते, कधी रागवतच नसत म्हणे. या कथा प्रवचनामध्येही सांगितल्या जातात आणि कीर्तनात तर हे आख्यान उत्तर रंगात नेहमीच लावलं जातं. मला नवल वाटतं, आश्चर्य वाटतं ते याचं. आमच्या एका संतावर एक उन्मत्त यवन थुंकत होता, त्याच्या कानाखाली 2 वाजवणारा आणि उचलून त्याला गोदावरीमध्ये जलसमाधी देणारा एकही बलदंड तरुण संपूर्ण पैठणमध्ये नसावा. इतिहासाची काही पानं उलगडताना मन आश्चर्याने थक्क होऊन जातं. एकही बलाढ्य तरुण संपूर्ण पैठणमध्ये नसावा की आमच्या सत्पुरुषावर, आमच्या संतावर एक यवन तरुण थुंकतो आणि त्याच्या कानाखाली आवाज करायला एकही सामर्थ्यशाली तरुण नसावा. आमचा समाज किती सत्वहीन झालेला होता, आक्रमणाखाली किती भेदरलेला होता, किती घाबरलेला होता, त्याचं ते द्योतक आहे. खेळोजीराजे शहाजीराजांना उदंड खंडणी भरावी लागली आणि खेळोजीराजांच्या पत्नीला पुढे सोडवावं लागलेलं आहे. पण हा प्रसंग इतका भयावह आणि भयंकर होता, आपण आपल्या मनाशी कल्पनाच करा की कशी जगत असेल प्रजा. किती गुजरिणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या, किती शामुखी जहाजी फाकविल्या, किती एक देशांतरी त्या विकिल्या, किती सुंदरा हाल होऊन मेल्या. समर्थानी तर तीर्थाटनामध्ये भारताची परिक्रमा करत असताना याची देही याची डोळा हे भयंकर दृश्य पाहिलेलं होतं. जिजाऊ आऊसाहेबांनी तर हे दृश्य पाहिलेलंच होतं. मराठे आपापसात किती झुंजतात, कोणाच्याही मनामध्ये स्वातंत्र्याचा विचार कसा राहिला नाही याचा अनुभव जिजाऊ आऊसाहेबांनी घेतलेला होता. त्यांची चीड, त्यांचा संताप, त्यांचा क्रोध, गर्भ त्यांना राहिलेला असताना त्यांचं अख्खं माहेर कापलं गेलं. काय चीड त्या गर्भामध्ये उतरली असेल कल्पना करा. लखुजी जाधव आणि त्यांचे 4 पुत्र निजामशाहच्या राजसभेमध्ये कापले गेले. हा अलौकिक पुत्र जिजाऊ आऊसाहेबांच्या पोटी जन्माला आला आणि त्या संवत्सराचं नाव अत्यंत गोड होतं, शुक्ल नाम संवत्सर. 2 पक्ष असतात,
एक शुक्ल आणि दुसरा कृष्ण पक्ष. प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंतचा तो शुक्ल पक्ष आणि तिथून पुढले 15 दिवस अमावस्येपर्यंतचे त्याला कृष्ण पक्ष किंवा वद्य पक्ष आपण म्हणतो. म्हणून तर प्रतिपद चंद्र रेखेवा असा सायंकाळी जन्म झाला असेल सूर्यास्ताला शिवाजीराजांचा, पण स्वराज्याचा त्यांच्यामुळे सूर्योदय झाला निसंशय. विलक्षण घडलं. सूर्यास्ताला जन्म आलेल्या पुत्रानं उषक्काल या महाराष्ट्राला आणि भारतवर्षाला दाखवला. नियती ती किती अद्भुत असते. काळानं नियतीच्या उदरामध्ये काही विलक्षण अक्षर कोरून ठेवलेली असतात. ती तुम्हा मला दिसत नाहीत, पण ती घडणारी असतात. ही विलक्षण गोष्ट फक्त त्या प्रारब्धाला माहिती असते. शिवाजीराजांचा जन्म झाला आणि 2च वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये भयानक दुष्काळ पडला. त्याचं कारण असं होतं की शेती समूळ बुडलेली होती. 5 पातशायांनी हा महाराष्ट्र इतका उद्ध्वस्त केलेला होता. शेती बुडालेली होती, लघु उद्योग बुडालेले होते. इथे काही परंपराच राहिलेल्या नव्हत्या. देवळा रावळामध्ये चालणाऱ्या परंपरा खंडित झालेल्या होत्या. रामनाम हरिनाम घ्यायचं तर चोरी झालेली होती. कानात उकळत्या शिशाचा रस टाकला जात असे, जीभ छाटली जात होती तलवारीखाली. असं काही भयंकर घडत होतं. आणि 2 वर्ष अफाट दुष्काळ पडला. समर्थ रामदासांनी परिस्थिती पाहिलेली होती. संत उद्वेगानं बोलले तरी त्याला एक लक्ष्मण रेषा असते, पण समर्थांनी एक ओळ चरण असा लिहिलेला आहे, रडावे बोंबलावे ना लाथा बुक्या परोपरी. बोंबलावे शब्द संत कधी वापरत नाहीत, पण तो समर्थांनी वापरलेला आहे. रडावे बोंबलावे ना लाथा बुक्या परोपरी. काय समाजाने सहन केला असेल आपण कल्पनाच करा. शिवबा हळूहळू वाढला, त्याच्यावर संस्कार करतायत जिजाऊसाहेब. आपण तर कथा वाचतोच की रामायणातल्या महाभारतातल्या कथा जिजाऊसाहेब त्याला नित्य सांगत, आपणही ऐकतो. त्या जितक्या रुजतात तितकं माणसाचं व्यक्तिमत्व घडतं. त्या दोन्ही अलौकिक महाकाव्यातला जो इतिहास महाकाव्यामध्ये लिहिला गेलेला आहे, त्या इतिहासातल्या प्रेरणा, त्या इतिहासातला पराक्रम, त्या इतिहासातलं शौर्य, त्या इतिहासातली संघटना, त्या इतिहासातली राष्ट्रभक्ती, त्याचा त्याग काय नाहीये. त्यातला भ्रातृभाव, बंधुभाव, सदाचार आणि नीतिमूल्य, अलौकिक सद्गुण जेवढं उचलता येईल तेवढं उचलावं. मानवाचं आयुष्य समृद्ध झाल्याशिवाय राहणार. आपणही ते ऐकतो, पण एखादा शिवाजीराजा निर्माण होतो. शिवबा हे उदंड ऐकत होता आणि लहानपणी शिवभारतामध्ये कवींद्र परमानंदाने डोळ्यांनी पाहूनच लिहून ठेवले सगळं. शिवभारत हा मूलाधार आहे इतिहासाचा. हा शिवाजीराजा कसा वाढला, मातीत खेळायचा, दंगा करायचा, व्रात्य होता, हूड होता, मोराचा आवाज काढत असे, पोपटाचा आवाज काढायचा, कोकिळेचा आवाज काढायचा, व्याघ्राचा आवाज काढत असे. त्याचे खेळ नानाविध होते आणि लहानपणापासून मातीचे ढिगारे करावेत आणि त्याचा किल्लेदार गडकरी म्हणून स्वतःला घोषित करावं. लुटुपुटूच्या लढाया खेळाव्यात, युद्धामध्ये प्रचंड विजय मिळवावा. आणि जिजाऊसाहेबांना खरंच वाटायचं, कौतुकानं त्यांचं हृदय भरून येत असे आणि वाटत असे कसा माझा पुत्र यांनी खरेच गडकोट निर्माण करावेत, अशी एक विलक्षण भावना जिजाऊसाहेबांच्या मनामध्ये निर्माण होत होती. या वेळेला इसवी सन 1636-37 साल उजाड. शहाजी महाराजांना, शहाजी राजांना बंगळूरला पाठवून दिलेलं होतं. पण जाण्यापूर्वी शहाजी राजांनी ते म्हणाले, मी तर या मावळातला, मला इकडे जहागीर मिळालीच पाहिजे. आणि आदिलशहानी त्यांना जहागीर दिले, पुणे आणि सुपे. शहाजी राजांनी पुणे, सुपे आणि या डोंगराळ भागाचा आश्रय करून झुंज दिलेली होती. म्हणून आदिलशहाचा विशेष राग होता. त्यांनी रायाजीराव या नावाचा एक आपला सरदार पाठवला. खवास खान नावाचा वजीर होता आदिलशहाचा आणि त्याला शहाजी राजांच्या बद्दल अत्यंत द्वेष होता. म्हणून त्यांनी रायाजीरावाला पाठवलं आणि त्यांनी येऊन काय केलं असेल, पहिलं पुण्यकर्म त्या रायाजीरावांनी, आपलाच मनुष्य त्या रायाजीरावांनी पुण्यकर्म केलं. सगळं पुणे जळून फस्त करून टाकलं, अनेकांना कापून काढलं आणि शेवटी
पहार उलटी ठोकली कसबा पेठेमध्ये पुण्याच्या, आणि जेवढं काही पुणे या मुठेच्या काठावर होतं त्या काठावरून सगळीकडून गाढवाचा नांगर फिरवला. त्या कालखंडामध्ये असा एक संकेत होता की गाढवाचा नांगर फिरवणं म्हणजे पुन्हा तिथे कधीही लोकवस्ती होणं शक्य नाही. खलास, ते गाव संपूर्ण उद्ध्वस्त झालं, पुन्हा तिथे काही नगर वसणं शक्य नाही. 1636-37 कालखंड आला आणि शहाजी राजांच्या आज्ञेनुसार दादोजी कोंडदेवांच्या बरोबर 6-7 वर्षाच्या शिवबाचं बोट धरून जिजाऊ आऊसाहेबांच्या रूपानं महालक्ष्मी या पुण्यनगरीमध्ये प्रवेश करती झाली. या पुण्यामध्ये काहीही नव्हतं त्यावेळेस. प्रचंड जंगल माजलेलं होतं. रानडुकरांचा, वाघांचा, तरसांचा, कोल्ह्यांचा सुळसुळाट झालेला होता. इथे चोर दरोडेखोरते, वस्ती अशी नव्हतीच. या कसबा पेठेमध्ये काही थोडी असेल नसेल तेवढीच, मुळामुठेच्या आश्रयानं काही मोजकी घरं असतील तेवढीच. पुणे मूलतः उद्ध्वस्त होऊन गेलेलं होतं आणि त्या उद्ध्वस्त पुण्याचं रूप जिजाऊ आऊसाहेब आश्चर्यानं पाहत होते. त्यांच्याबरोबर दादोजी कोंडदेव आलेले होते आणि दादोजी कोंडदेवांची रवानगी स्वतः शहाजीराजांनी केलेली होती. हे दादोजी कोंडदेव हे मूळचे पाटस जवळचे मलठण नावाचं एक गाव आहे. या मलठण गावाचं कुलकर्णी पद त्यांना मिळालेलं होतं. त्यांचं मूळ आडनाव आहे गोचिवडे. मूळचं आडनाव गोचिवडे, पण त्या गावाचं कुलकर्णी पण त्या पंचक्रोशीचं मिळालं म्हणून त्यांना दादोजी कोंडदेव कुलकर्णी असंच म्हणायला लागले. मलठणचे हे कुलकर्णी शहाजीराजांच्या सेवेमध्ये होते. पराकोटीचे एकनिष्ठ होते. सडपातळ बांधा, उंच, मस्तकावर पगडी असे, कानामध्ये बिगवाळी होती. तपश्चर्या काही केलेली होती, त्याचं तेज मुखावर होतं. अंगामध्ये बाराबंदी असे, गळ्यामध्ये उपर्ण घातलेलं असे, पायात पुणेरी जोडा धोतर कसलेला असे हे दादोजी कोंडदेव मोठ्या अदबीनं जिजाऊ आऊसाहेबांच्या बरोबर पुण्यामध्ये प्रवेशले. आणि त्यांनी असं ठरवलं की या पुण्यनगरीचा कायापालट करून टाकायचं. या पुण्याला पूर्वी म्हणत असत पुनक विषय. अगदी मूळ नाव होतं पुण्य पत्तन. पत्तन म्हणजे नगर, पुण्य पत्तन. का बरं? त्याचं कारण असं की पुण्यामध्ये सगळी पुण्यवान माणसं राहायची तेव्हा, म्हणून पुण्यपत्तन. पुणे ते नाव बदललं, त्याचं नाव झालं पुनक विषय. पुन्हा नाव बदललं पुण्य विषय, त्याचं झालं पुण्यवाडी. पुढे झाली पुनवाडी, नंतर झालं पुनवडी, शेवटी ती वडी कोणीतरी खाल्ली, उरलं पुन, मग पुणे. एवढा प्रवास आहे नावाचा. मूळ नाव आहे पुण्यपत्तन किंवा पुनक विषय. या पुण्यपतनामध्ये महालक्ष्मीच्या पावलानं जिजाऊ आऊसाहेब आल्या. आजूबाजूला मावळं पसरलेली होती आणि दादोजी कोंडदेवांच्या लक्षात आलं की अरे पुण्यामध्ये आत्ता वस्ती करता येणंच शक्य नाही. 2-4 मोठे वाडे होते. झांबरे पाटलांचा एक वाडा होता, शितोळेंचा एक वाडा होता. याच्या व्यतिरिक्त वस्तीला योग्य ठिकाणच नव्हता. त्यावेळी दादोजी कोंडदेवांनी असं ठरवलं आत्ता लगेच पुण्यामध्ये वस्ती करायची नाही, पुण्यात जवळ करायची. आणि म्हणून त्यांनी खेडे बारे या ठिकाणी आऊसाहेबांची आणि शिवाची राहायची व्यवस्था केली. आणि जवळच उत्तमातलं उत्तम वन, सुंदरपैकी आमराई वृक्षारोपण त्यांनी केलं. आणि तिथे शिवाजी महाराजांच्या नावानंच एक छोटी पेठ, एक छोटं ग्राम वसवलं आणि त्याला नाव दिलं शिवापूर. त्या खेडेबारेमधले बारे गेलं, खेडेमधलं खेड सुरलं. आज आपण त्याला खेड शिवापूर म्हणतो. तेव्हा या महालक्ष्मीचा आणि शिवाचा मुक्काम पहिल्यांदा झाला तो खेड शिवापूरला झाला. आणि शिवाजी महाराज तिथे पहिल्यांदा विसावले. जिजाऊ आऊसाहेबांच्या कुशीमध्ये. आणि मावळ प्रांत सगळा पाहतायत. मावळ प्रांतामधून अनेक लहान नद्या निर्माण झाल्यात. कानंदी नदी तिथलीच, गुंजवणी नदी तिथलीच, मुळा नदी तिथलीच, मुठा नदी तिथलीच. मुठेच्या काठावर आणि मुठा मुळेच्या संगमावर तर पुणे वसले, पण मूळ जे आहे ते मुठेच्या काठावरच आहे. मुंबईतल्या काही लोकांनी मला विचारलं, त्यांना पुणेकरांचं आश्चर्य वाटतं. पुण्याची त्याची बाहेर खूप ख्याती आहे बरं का. मला कुणीतरी विचारलं तर मुंबईकरांनी, काय म्हणाले पुणेकर असे कसे, पुणेकर असा अडमुठा कसा?
म्हटलं अहो किती सोपं आहे, मुठीच्या काठावरचं मनुष्य कसं असणार बरं का. पण यातला गमतीचा भाग सोडा. पुण्याचं भाग्य असं आहे की एक व्यक्ती म्हणजे एक संस्था. मुंबई आर्थिक राजधानी असेल, केवळ महाराष्ट्राची नाही भारताची, पण संपूर्ण भारताची शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी पुण्यपत्तन आहे, पुणे आहे. आपल्या सगळ्यांना त्याच्याबद्दल पराकोटीचा गौरव वाटला पाहिजे. दादोजी कोंडदेवांच्या समोर प्रश्न असा उभा राहिला की आता पुण्याला नटवायचं कसं, सजवायचं कसं. म्हणून त्यांनी पहिल्यांदा बक्षीस घोषित केलं की इथले वाघ जो मारेल, कोल्हे तरस जो मारेल त्याला विशेष बक्षीस. आणि पुण्यामधलं जंगल त्यांनी हळूहळू कमी करायला प्रारंभ केला. हा प्रारंभ झाल्यानंतर लोकांना हळूहळू धीर यायला लागला, भीड चेपली, पुण्याच्या बाहेर गेलेली माणसं हळूहळू पुण्यामध्ये परत यायला लागली. अनेक प्राणी मारले गेले, पुण्यातली झाडी थोडी कमी करून टाकली. आणि जिजाऊ भाऊसाहेबांना शिवबांना बोलवून पहिल्यांदा त्यांनी अधिष्ठान शोधलं दादोजी कोंडदेवान. ते अधिष्ठान होतं विनायक भट्ट ठकारांच्या घरी एक गजानन होता. केव्हा तरी त्याला धूप दीप आरती होत असे, खाजगी त्याचं पूजनही होत असे. पण आक्रमणाच्या कालखंडामध्ये भीतीनं जणू काही तो खाजगी ठेवलेला होता. जिजाऊ भाऊसाहेबांनी आणि शिवबांनी त्याचं दर्शन घेतलं. त्याच्या पुढे मंगल दीप प्रज्वलित झाले आणि जिजाऊ भाऊसाहेबांनी अत्यंत श्रद्धेनं मनोभावे नमस्कार केला. छोट्या शिवबानी, 6-8 वर्षाच्या शिवबानी त्या गजाननाला साष्टांग दंडवत घातलं. आणि मग दादोजी कोंडदेवांना जिजाऊ भाऊसाहेबांनी आज्ञा केली मंदिर बांधावं आणि या गजाननाची सुप्रतिष्ठापना करावी. तोच कसब्याचा गणपती. कसब्याच्या गणपतीची निर्मिती झाली, मंदिर बांधण्यात आलं. आणि दादोजी कोंडदेवांनी असं ठरवलं की आता या पुण्यामध्ये या मायलेकांना राहण्यासाठी उत्तमातलं उत्तम वास्तू निर्माण करावी. आणि त्यांनी केली वास्तू निर्माण. लाल महाल जो बांधला, ज्याचं नूतनीकरण झालं अनेक टप्प्यामध्ये, आज पाहायला मिळतो तो वेगळा आहे, पण तो लाल महाल दादोजी कोंडदेवांनी निर्माण केला. झामरे पाटलांची जागा होती रिकामी, ती त्यांनी विकत घेतली झामरे पाटलांच्याकडून आणि तिथे लाल महालाची निर्मिती केली. इतिहासामध्ये काही नोंदी आहेत की लांबी रुंदी त्याची किती ठेवली म्हणे, तर लांबी 27.5 गज आणि रुंदी 17.5 गज एवढी ठेवलेली होती असा उल्लेख आहे. म्हणजे त्याची लांबी किती होती म्हणून आपल्याला सांगू. लांबी होती 52.5 फूट गुणिले 83.25 फूट. इतक्या लांबीचा तो मोठा महाल निर्माण करण्यात आलेला होता. आणि त्याची उंची किती होती त्याची नोंद इतिहासामध्ये. त्याची उंची होती 30.5 फूट, म्हणजे छप्पर इतकं वर होत. आपण 9-10 फुटाच्या छपरात राहतो ना, उडी मारली तरी हात वरती लागतो छपराला, तसं नव्हतं त्या कालखंडामध्ये. 30.5 फूट उंची म्हणजे जणू काही व्यासपीठासारखी असा प्रचंड लाल महाल उंच जोत्यावर घेऊन दादोजी कोंडदेवांनी निर्माण केला. आणि खरोखर त्या महालामध्ये हे सगळेजण विसावले. जिजाऊ भाऊसाहेबांच्या मनामध्ये इतकं कौतिक दाटलं. काही दिवस गेले, शिवबा 9-10 वर्षाचा झाला आणि जिजाऊ भाऊसाहेबांच्या मनामध्ये आले बाळाचे 2चे 4 केले पाहिजे. त्या कालखंडामध्ये आपल्याला माहिती आहे की लहान मुलांचे विवाह लवकरच तसे होत असत. काय कारण असावं बरं, इतक्या लवकर विवाह का व्हायला लागले? त्याचं कारण इतिहासामध्ये बरोबर सापडतं. आक्रमकांनी भारत आणि महाराष्ट्र इतका तुडवलेला होता, इतक्या स्त्रिया पळवल्या गेलेल्या होत्या, इतक्या जणींच्यावर अत्याचार आणि बलात्कार झालेले होते, इतक्या जणींना गुलाम म्हणून अरबस्थानामध्ये विकण्यात आलेलं होतं की पालकांच्या मनामध्ये भीती दाटलेली होती. नको, ही मुलगी वाढायलाच नको, लहान असतानाच परक्याचं धन म्हणून देऊन टाकूया, आपली जबाबदारीच नको. आणि म्हणून हळूहळू बालविवाहाची प्रथा आपल्या समाजामध्ये आली. शिवबा 10 वर्षाचा होता आणि जिजाऊ भाऊसाहेबांनी त्याला वधू बरोबर हेरली. निंबाळकरांची लेक, जी एखाद्या फुलासारखी नाजूक, अत्यंत देखणी आणि पुढे जिनं शिवाजी राजांच्यावर उत्कट प्रीती केली आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांची पट्टराणी होती, ती सई निंबाळकरांच्या माहेरची ती वधू म्हणून नियुक्त करण्यात आली. आणि लाल महालामध्ये
गणेश पट्टी लागली, तोरण सजलं, गजाननराय सजले, मंगलवाद्य वाजायला लागली आणि शिवाजीचा 10 वर्षाच्या या शिवरायाचा, या शिवबाचा मंगलविवाह सईबाई निंबाळकरांच्या बरोबर झाला. ती छोट्या लक्ष्मीच्या रूपानं लाल महालामध्ये प्रवेश करती झाले. हे सगळी वार्ता शहाजीराजांना कळली. त्यांना येणं शक्य नव्हतं, म्हणून त्यांनीच आदेश दिलेला होता की विवाह संपन्न करा. 1641 साल उजाडलं आणि शिवाजी महाराजांना घेऊन जिजाऊ भाऊसाहेबांनी सई बरोबर बंगळूरला यावं म्हणून शहाजीराजांनी निरोप पाठवला. आणि सगळा लवाजमा निघाला. वाजत गाजत सगळी मंडळी बंगळूरला येऊन दाखल झाली आणि केवढा त्या दरुणी महालामध्ये आनंदी आनंद उसळला. शब्दाच्या पलीकडे होता हा आनंद. माणसं इतकी आनंदून गेली. तिथे शहाजीराजांचा दुसरा विवाह झालेला होता. त्यांच्या दुसऱ्या पत्नीचं नाव होतं तुकाबाई आणि त्या तुकाबाईंच्या पोटी एक पुत्र जन्माला आलेला होता ज्याचं नाव होतं एकोजी उर्फ व्यंकोजी. म्हणजे शहाजीराजांना 7 पुत्र झाले, त्यातले 3च जगले, 4 लहान असताना गेले आणि संभाजीराजा सुद्धा पुढे कनकगरीच्या वेढ्यामध्ये मारला गेला. उरले 2. एकाने केवळ नूतन सृष्टी निर्माण केली आणि दुसरा व्यंकोजी उर्फ एकोजी त्यानं वडिलांची अंशतः परंपरा बंगळूरमध्ये चालवली. तुकाबाई आणि जिजाबाईंची भेट झाली. संभाजीराजा आणि शिवाजीराजा याचं मिलन झालं. दोन्ही भावंडांनी परस्परांना पाहिलं, केवढा आनंद उसळला असेल. तिन्ही भावंड संभाजी, शिवाजी आणि एकोजी एकत्र खेळताना शहाजीराजांच्या मनामध्ये आनंदी आनंद दाटला. पुण्यामध्ये काय काय केलं याचा सगळा वृत्तांत आणि लिखापट्टी केलेली दादोजी कोंडदेवांनी शहाजीराजांच्या समोर ठेवली. ती सगळी बारकाईने शहाजीराजांनी पाहिली आणि शहाजीराजे इतके संतुष्ट झाले आणि दादोजी कोंडदेवांची पाठ थोपटली. शाबास शाबास, कारभारी असावे, दिवाण जे असावेत तर असे असावेत. पुण्याचा आपण साक्षात कायापालट केलात आणि त्यांची सरफराजी इतकी केली, उदंड धन दिलं. आणि दादोजी कोंडदेवांचा आनंद मनामध्ये मावेना. मालक असावा, धनी असावा, स्वामी असावं तर असा. काही कालखंड शिवाजीचा मुक्काम बंगळूरला झाला आणि तिथून काही कालखंड विजयनगरचं उद्ध्वस्त साम्राज्य पाहण्यासाठी काही मान्यवर सरदार, अमात्य मंत्री आणि जुने जाणते दरकदार यांच्याबरोबर शिवाजीराजा, संभाजीराजा, एकोजी राजा हे सगळे विजयनगरचं साम्राज्य पाहायला गेले. तालीकोटची राक्षस तागडीची लढाई झाली. ती इसवी सन 1565 मध्ये झाली आणि त्यानंतर बरोबर 65 वर्षांनी शिवाजी महाराजांचा जन्म आहे. या 65 वर्षामध्ये उदासवाण झालेलं, उद्ध्वस्त झालेलं विजयनगरचं साम्राज्य शिवाजीराजांनी पाहिलं. या विजयनगरच्या साम्राज्याचं वैभव असं होतं, अगदी रामदेवराव यादवापर्यंत चालून आलेलं. ज्यांचा वंश तिथूनच आलेला होता विजयनगरच्या साम्राज्यामधून. आणि ते उद्ध्वस्त झाल्यानंतर पेनगुंडा इथे पुन्हा ज्यांनी आपली स्वतंत्र राजधानी निर्माण केलेली होती, त्या विजयनगरचे अवशेष शिवाजीराजांनी पाहिले. इतिहास जाणून घेतला. कोणती भूमिका 10, 12, 13, 14 वर्षाच्या त्या मुलांच्या मनामध्ये जागली असेल, आपण आपल्या मनाशी कल्पना करा. विजयनगरचं साम्राज्य इतकं बलाढ्य आणि इतकं संपन्न होतं, ज्या वेळेला ते पडलं 4 पातशाह्या विजयनगरच्या साम्राज्यामध्ये 6 महिने लूट करत होता. 6 महिने लुटलेलं आहे ते साम्राज्य. इतकं धन, इतकं धान्य, इतकं अपरंपार वैभव तिथं होतं. आज जरी गेलो ना, जेवढं उरलेलं वाचलेलं आहे ते पाहताना सुद्धा मन आश्चर्याने थक्क होतं. मग तिथली उरलेली मंदिर पहा, विजय विठ्ठल मंदिर पहा, हजारा राम मंदिर पहा. ज्या ठिकाणी प्रचंड प्रासाद होता त्याचे आज चौथऱ्याचे कलाकुसरीचे दगड पहा. पीलखाना, हत्तीखाना उरलेला पहा. लोटस महल म्हणून जो दाखवतात ना, कमल महाल, तो पहा. तिथली शिल्प आज सुद्धा विजयनगरच्या गत साम्राज्याच्या वैभवाची साक्ष म्हणून उभी आहेत. राजांनी तर सगळा इतिहास जाणून घेतला. बखरीमध्ये उल्लेख केलेला आहे
की पुढे म्हणे बेंगळूरहून शहाजीराजे शिवाजीला घेऊन विजापूरला गेले. त्याची अधिकृतता सगळे इतिहासकार मानत नाहीत, पण गेले असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. आणि तिथले सगळे मुजरे घालणारे मावळातले सरदार 96 कुळीचे मराठे शिवाजीराजांनी पाहिले. काय विचार त्यांच्या मनामध्ये दाटला असेल, पुन्हा ओढ मनामध्ये जागली असेल, अरे सह्याद्रीकडे परत गेलं पाहिजे. आणि जिजाऊसाहेब आणि शहाजीराजांनी आज्ञा दिल्यानंतर शिवाजीराजा पुन्हा एकदा सह्याद्रीकडे पुण्याच्या परिसरामध्ये परत आले. पण परतताना शहाजीराजांनी कौतुक असं केलं की सगळा लवाजमा शिवाजीराजाबरोबर दिलाय. श्यामजी नीलकंठ रांझेकर या नावाचे पंतप्रधान दिलेत. आपल्याला आश्चर्य वाटेल, माणकोजी 10 तोंडे या नावाचे सरनौबत सरसेनापती बरोबर दिलेले आहेत. सोनो विश्वनाथ हे डबीर म्हणून बरोबर दिलेले आहेत. मुजुमदार बरोबर दिलेले आहेत. म्हणजे जणू काही हा शिवाजी राजाच आहे, अष्टप्रधान मंडळ त्याचं तयारच आहे. अशा भूमिकेने शहाजीराजांनी मातब्बर मंडळी शिवाजीच्या बरोबर महाराष्ट्रामध्ये पाठवून दिली. सोनो विश्वनाथ सोनोपंत डबीरांचा अधिकार असा होता की सारीपाट म्हणजे तोडीचा डाव, पटाचा डाव प्रत्यक्ष बसून जिजाऊ आऊसाहेबांच्यावर खेळावा, इतका अधिकार सोनोपंत डबीरांना होता. ही एक एक माणसं म्हणजे मोहरे होते शहाजीराजांनी एकत्र केलेले. आणि त्यावेळेला शहाजीराजांनी आणि एक माणिक उचललेलं होतं, मागून घेतलेलं कान्होजी जे पुढे महाराष्ट्रामध्ये येऊन पोचले. शिवाजीराजा परत आला. आता दादोजी कोंडदेवानी त्यांना मावळामध्ये हिंडवायला प्रारंभ केला. आपल्याला माहिती आहे की पुण्याच्या परिसरामध्ये जी मावळं आहेत त्यांची संख्या 12 आहे. आणि जुन्नर शिवनेरीच्या आश्रयानं मावळं आहेत ती सुद्धा 12च आहेत. एकूण 24 मावळं आहेत. या मावळातून प्राधान्यानं सगळे मावळे उठले, सगळे प्रधान सरदार उठले. आणि तिथे एक एक नामवंत मनुष्य होता. देशमुख असोत, देशपांडे असोत, पाटील असोत, या सगळ्यांना हळूहळू शिळीमकर असोत, पालकर असोत, कोंढाळकर असोत, या एकेका बलाढ्य इस्माला या दादोजी कोंडदेवानी आपल्या हाताशी धरायला प्रारंभ केला. दादोजी कोंडदेवांची वाणी मिठास होती. आणि शिवाजीराजा या सगळ्या मावळात हिंडत असे. कातकर यांची, कोळ्यांची पोरं भेटायची. अंगावर केवळ लंगोटी आहे, 18 विश्व दारिद्र्य आहे, पराकोटीची भेदरलेली आहेत, घाबरलेली आहेत. आणि शिवाजीराजा अत्यंत गोड स्वरामध्ये त्यांच्याशी संवाद करत असे, बोलत असे, सांगत असे, अरे ही भूमी आपली, हे वृक्ष आपले, या नद्या आपल्या, हे आभाळ आपलं, ही पृथ्वी आपली. कोणी आक्रमण केलेत, तुम्हा आम्हाला मिळून संघटितपणे त्यांच्या विरुद्ध उभा राहायला पाहिजे. त्या शिवाचं इतकं गोड बोलणं असे की आश्चर्याने ती बोल, लंगोटी लावलेली मुलं आश्चर्याने पाहत राहत असत. सगळीच काही मुलं नव्हती, त्यात काही मोठेही होते. भीमाजी भिकाजी चोरासारखे मोठेही होते, जे तलवार चालवायला अत्यंत प्रवीण होते. पुढे जे मुसे खोऱ्यामधले बाजी पासलकर येऊन मिळाले ते तर शिवाजीराजांच्या आजोबांच्या वयाचे होते. या सगळ्या देशमुखांशी, पाटलांशी, कुलकर्णीयांशी, सगळ्यांशी शिवाजीराजाचा परिचय दादोजी कोंडदेवानी करून दिला. आणि जे उतले मातलेले देशमुख होते त्यांचं पारिपत्य सुद्धा दादोजी कोंडदेवानी केले. रामोजी चोरघे या नावाचा एक अत्यंत माजलेला देशमुख होता. शेवटी 10 वेळेला सांगून सुद्धा तो ऐकेना. दादोजी कोंडदेवानी त्याला पकडलं आणि त्याचा वध केलाय. सगळं मावळ एकदम सुन्न होऊन गेलं. त्यांच्या लक्षात आलं आणि दौंडी पिटवण्यात आली. शिवाजी राजांचं राज्य इथे निर्माण झालेलं आहे. बंगळूरमधून परत आल्यानंतर शिवाजीराजांची शिवमुद्रा, राजमुद्रा तयार करण्यात आली. याचा अर्थ असा की स्वतंत्र राज्य निर्माण करायचा हेतू शहाजीराजांच्या मनात होता, तो त्यांनी शिवाजीराजाच्या मनावर बिंबवला असला पाहिजे. प्रतिपत चंद्र रेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. प्रतिपत चंद्र रेखेव, प्रतिपदेशी चंद्रकोर असते ना, आणि प्रतिदिनी वर्धिष्णू होते. प्रतिपत चंद्र रेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता,
जी वाढून शेवटी पौर्णिमेच्या चंद्रासारखी होते, ती विश्वानी वंदन केलेली ही शिवमुद्रा आहे. शाहसूनो शिवसैषा. शाहसूनो म्हणजे शहाजी राजाचा पुत्र कोण? शिवाजी राजा, त्याची ही मुद्रा आहे शिवमुद्रा. शाहसूनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. जनांच्या कल्याणासाठी ही मुद्रा विराजमान झाली आणि शोभून दिसते, असा त्या शिवमुद्रेचा राजमुद्रेचा अर्थ होता. रामाजी चोरघेचं पारिपत्य स्वतः दादोजी कोंडदेवानी केलं. शिळीमकर या नावाचा एक उतला मातलेला देशमुख होता, त्याला झाडाला बांधून बांबूनी चोपून काढल्याचा उल्लेख इतिहासामध्ये मिळतो. एका एकाला त्यांनी सरण केलेला होता. कृष्णाजी नाईक बांदल या नावाचा उतला मातलेला देशमुख होता, त्याला दादोजी कोंडदेवानी पकडलं आणि त्याचे हातपाय कलम केलेले होते. हे सगळं शिवाजीराजे बघत होते. न्याय कसा करावा, अन्याय म्हणजे काय असतो, मावळातली माणसं कशी वागतायत, आपल्या वर्तनामध्ये कोणते सद्गुण आपण धारण केले पाहिजेत, हे त्या प्रत्यक्ष उदाहरणातून शिवाजीराजांना आपोआप कळतच होतं. काही वेगळं करायची गरज नव्हती. दादोजी कोंडदेवानी इतका उत्तम न्याय केला. आपल्याला आश्चर्य वाटेल की औरंगजेबानी एके ठिकाणी उल्लेख केलेले आहेत की दादोजी कोंडदेवानी केलेले न्याय बहुत उत्तम आहेत. इतका न्यायप्रिय हा असा दिवाणजी, हा त्यांचा मनसुबे रचणारा आणि शिवाजीराजांना मार्गदर्शन करणारा असा हा सत्पात्र मनुष्य जिजाऊ आऊसाहेबांना आणि शिवाजीराजांना मिळाला. यावेळी मावळामध्ये असवली नावाचं गाव आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ते पाहिलंही असेल. असवली गावामध्ये एक दमाजी ढमाल या नावाचा एक तालेवार मनुष्य राहत होता. त्याचा जो चुलत भाऊ होता त्याचं नाव होतं दत्ताजी ढमाल. या दोघांच्या मध्ये वितुष्ट होता, म्हणून एका रात्री या दत्ताजी ढमालाने आपल्या चुलत भावाला ठार केलं. तलवारीचा घाव घातला आणि मारलं. हे सगळे देशमुख, हे सगळे पाटील आपापसात इतक्या मारामाऱ्या करत होते, आश्चर्य वाटावं. दमाजी ढमाल मारला गेला आणि त्याचं सगळं जेवढं स्थावर जंगम मालमत्ता होती ती दत्ताजीने आपल्या ताब्यामध्ये घेतली. जो मेलेला ढमाल, दमाजी ढमाल, त्याची पत्नी लावण्यवती होती, तिचं नाव होतं रूपाऊ. ती अतिशय घाबरली. तिला 2 मुलं होती. मोठा जो मुलगा होता त्याचं नाव होतं जानोजी आणि धाकट्याचं नाव होतं रूपाजी. या दोन्हींना घेऊन तिनं पळ काढला जीवाच्या भीतीनं. पुढे मुलं मोठी झाली तरी दहशत अशी होती की न्याय मिळेना. जानोजी म्हणायचं माझं धाडसच होत नाही माझ्या काका विरुद्ध शस्त्र उचलायचं. धाकटा सूर्याजी तो म्हणायचा न्याय आपल्याला मिळायला पाहिजे आणि एके दिवशी न्यायासाठी तो शिवाजीराजांच्याकडे गेला. गोत गंगेपुढे ग्रामसभेपुढे तक्रार आल्यानंतर ढालाईत गेले आणि त्या दत्ताजीच्या मुसक्या बांधून त्याला समोर आणण्यात आलं. न्याय मिळाला. रूपाऊला तिचं सगळी स्थावर जंगम मालमत्ता त्यांनी साठवलेलं, दत्ताजीनं साठवलेलं सगळं धन परत मिळालं आणि जानोजी सूर्याजी धन्य धन्य होऊन गेले. त्यांच्या लक्षात आलं, अरे ह्याला स्वराज्य म्हणतात, इथे न्याय मिळतो, वाटेल तसं कोणी आपल्यावर घाव घालू शकत नाही. ही कल्पना या ढमालांना आली, दोन्ही भावंडांना आली. आणि यावेळेला रांझ्याला एक गोष्ट अशी घडली की शिवाजीराजा म्हणजे काय आहे हे सगळ्या मावळला कळलं. आपल्याला माहिती आहे की याच खेड शिवापुराच्या जवळ रांझ नावाचं एक गाव आहे. या रांझ गावामध्ये भिकाजी बिन गुजर पाटील या नावाचा त्या गावचा पाटील राहायचा. अतिशय उन्मत्त, अतिशय धनवान, अतिशय शक्तिशाली, आपल्या पदरी पुंड ठेवलेला. आणि तो म्हणतच असे, हे गाव म्हणजे माझं बटीक आहे. इतका उतला मातलेला तो गुजर पाटील, त्यांनी गावामधल्या एका विधवा स्त्रीवर बलात्कार केला. या स्त्रीवर असा अत्याचार झालेला ज्या वेळेला कळलं त्यावेळेला शिवाजीराजांनी आपले ढालाईत पाठवले, आपले सैनिक पाठवले. जणू काही जिजाऊ आऊसाहेबांनी त्यांना सांगितलं असावं, शिवबा आपला जन्म तर रामराज्य निर्माण करण्यासाठी आहे, स्वराज्यासाठी आहे. इथे लेकी सुना त्यांचं जीवन अत्यंत सुरक्षित असलं पाहिजे, त्यांची सौभाग्य लेणी वज्र चुडे मंडित असली पाहिजे. शिवाजीराजांनी ढालाईत पाठवले
आणि त्या पाटलाला जो अत्यंत गुरमीमध्ये होता त्याला पकडून आणला. त्याची सगळी गुरमी उतरली आणि ग्रामसभेसमोर त्याची चौकशी केली. आणि ज्या वेळेला त्याचा गुन्हा सिद्ध झाला त्यावेळेला 15-16 वर्षांचा असलेल्या या शिवबानं जिजाऊ आऊसाहेबांच्या लाडक्या पुत्रानं आज्ञा दिली की या पाटलाचा गुन्हा सिद्ध झालेला आहे. स्त्री म्हणजे साक्षात लक्ष्मी आहे स्वराज्यामध्ये. तिच्यावर जर कोणी अन्याय केला, अत्याचार केला तर त्याला क्षमा नाही. आणि शिवबानी काय आज्ञा दिली असेल, या उन्मत्त पाटलाचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कलम करा. कलम करा म्हणजे तोडा. खरोखर त्या उन्मत्त पाटलाचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय तोडण्यात आले, तोडले. चौदंडा केला त्याचा, चौदंडा. आणि चौकामध्ये त्याला रांझा गावामध्ये टाकलेला होता. सगळ्या मावळाला काय धाक बसला असेल आपण कल्पना करा. आमच्या लेकी सुनांकडे कुणी वाकड्या नजरेनं पाहता कामा नये असा धाक शिवाजीराजांनी निर्माण केला. त्याच्याच नात्यामधला, गुजर पाटलाच्या नात्यामधला एक मनुष्य पुढे आला आणि त्यांनी अर्जी केली, आता हा चौदंडा झालेला मनुष्य मेलेला तर नाहीये, स्वतःची काळजी काय घेणार, मी त्याची काळजी घेतो. शिवाजी महाराजांनी त्याची पाठ थोपटली. एका दगडात 2 पक्षी मारले. बखरकारांनी, इतिहासकारांनी शिवाजीराजांचं प्रचंड कौतुक केलेलं आहे. अपराध करणाऱ्याला शासन केलं आणि शास्त झालेल्या माणसाला सांभाळणाऱ्याचा गुणगौरव करून त्याला काही धनही दिलं. लोकांच्या लक्षात आलं, अरे शिवबाचा न्याय आणि शिवबाचं स्वराज्य, स्वराज्य दादोजी कोंडदेव म्हणतात ते काय आहे, त्यांच्या बरोबर लक्षात आलं. आणि शिवाजीराजांनी आता झडप घातली. ठरवलं आता स्वराज्याचा श्री गणेशा करायचा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तोरणा आणि मुरुंबदेव हे 2 गड तसेच पडलेले होते, ताब्यात होते आदिलशहाच्या. कागदावर नाव होतं पण राखण करायला फारशी कोणी माणसं नव्हती. तेव्हा शिवाजीराजांनी ठरवलं की पहिल्यांदा आता स्वराज्याचं तोरण बांधूया. आणि खरोखर तोरणा किल्ला आपल्या ताब्यामध्ये घेतला. आपले काही सैनिक बरोबर घेतले. अचानक छापा घातला. गडावर वस्ती फारशी नव्हती, सैन्य बळ सुद्धा फारसं नव्हतं. तोरणा किल्ला त्यांनी ताब्यामध्ये घेतला. लागोपाठ झडप घातली आणि मुरुंबदेवचा गड आपल्या ताब्यामध्ये घेतला. मुरुंबदेव तितकाच बेलाग किल्ला आहे आणि शिवाजीराजांनी त्याला नाव दिलं राजगड. आपल्यापैकी अनेकांनी पाहिला असेल, पाहिला नसेल तर जाऊन पाहून या. गडात गड असावा तर राजगड. पुढे रायगडला राजधानी केली, तोही तितकाच दुर्गम आहे. पण राजगड किल्ला खरोखर पाहण्यासारखा आहे, अपूर्व किल्ला आहे. अत्यंत बलाढ्य, अत्यंत बेलाग. गडाला दुर्ग का म्हणतात, तो दुर्ग पाहायला म्हणजे लक्षात येतं. बाले किल्ला तर असा आहे की डोळे गरगरून जावेत. आता थोडा सोपा झालाय, लोखंडी कांबा मारलेले आहेत, हात लावून चढता येतं. पूर्वीच्या काळात ती सुद्धा सोय नव्हती. बेलाग, अतिशय अवघड किल्ला. मुरुंबदेव ताब्यामध्ये घेऊन शिवाजीराजांनी त्याला नाव दिलं राजगड. आणि पाहता पाहता झडप घातली आणि बापूजी मुदगल देशपांडेंना पाठवलं. त्यांची मुलं शिवाजीराजांच्या वयाची, एकाचं नाव बाबाजी आणि दुसऱ्याचं नाव चिमणाजी. हे शिवाजीराजाचे इतके जवळचे मित्र झाले. पुढे एका आंधळ्या कोशिंबिरीमध्ये त्यांनी शिवाजीराजाला खूप मदत केली. ती शाहिस्ते खानाची बोटं छाटताना लाल महालावर शिवाजीराजांनी छापा घातला. कारण लाल महालाची सगळी बित्तम बातमी शिवाजीराजाबरोबर तिथे खेळल्यामुळे चिमणाजी आणि बाबाजी देशपांडेंना होती. या बापूजी मुदगल देशपांडेंनी कोंढाण्याच्या त्या गडकऱ्याला असा फितवला की युद्ध न करताच कोंढाणा मिळाला. आणि ही वार्ता ज्या वेळेला विजापूरला गेली त्यांचा विश्वासच बसेना. त्यावेळेला आदिलशाह अत्यंत आजारी होता. त्याचा विश्वासच बसेना की शहाजीराजाचा हा कालचा पुत्र, हा पोरगा तोरणा ताब्यात घेतो, राजगड ताब्यामध्ये घेतो, कोंढाणा फितव्यानं ताब्यात घेतो. त्याचा विश्वास बसेना. आणि त्यावेळेला त्यांनी फरमान पाठवलेत, अत्यंत कडक फरमान आहे. नरसप्रभू देशपांडेंना मावळातलं जे फरमान मिळालं ना, भयानक आहे. त्यात लिहिलेलं काय समजलास, अशी हरामखोरी केलीस तर तुला विजापूरला नेऊन तुझं मुंडकं कापू, तोडू, तुझ्या घरादारावर नांगर फिरवू, उद्ध्वस्त करून टाकू.
हे पत्र ज्यावेळेला नरसप्रभूंना मिळालं, काय वाटलं असेल, कारण त्यांच्या डोळ्यासमोर अशी अनेक उदाहरणं घडलेली होती. शिवाजी राजांना ज्या वेळेला हे कळलं, त्यावेळेला त्यांनी एक पत्र लिहिलेलं आहे, आणि ते पत्र इतकं धीर देणार आहे नरसप्रभूंना, त्यांना प्रचंड धीर आला. त्यात लिहिलेले, कोणी एक विषयी चिंता न करणे, स्वराज्याचा डाव तर तेवढ्यासाठीच मांडलेला आहे, आपल्या केसालाही धक्का लागणार नाही, आपण काळजी करू नका. आणि पुढे एक वाक्य शिवाजी राजांनी त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे, हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. असं नाही लिहिलं हे राज्य व्हावे हे तो शिवाजी शहाजी भोसले यांची इच्छा नाही, हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. समर्थांनी बरोबर म्हटलेलं आहे, भगवंताचं अधिष्ठान असेल, कोणतंही लोकोत्तर कार्य सिद्धीला जातं, कोणतीही अडचण येत नाही. खरंच आहे. म्हणून समर्थांनी पुढे जो उपदेश केला ना, देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, मुलख बुडवावा का बुडवावा धर्मस्थापनेसाठी, देवद्रोही जितुके कुत्ते तितुके मारोन घालावे परते, देवदास पावती फत्ते यदर्थी संशय नाही. खरोखर घडलेलं होत. हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. आणि मग आदिलशहाच्या असं लक्षात आलं की अरे, या शिवाजीला फूस कुणाची असली पाहिजे, हा धाडस करतोच कसा, शहाजीची फूस असली पाहिजे. यावेळेला जो वजीर होता आदिलशहाचा, म्हणजे विजापूरच्या दरबाराचा, त्याचं नाव होतं रणदुल्ला खान. नावं खूप येतात ना, काय करायचं, इतिहास आहे, नावं इतकी येणारच. मी शेवटच्या दिवशी विचारणार. रणदुल्ला खान, हा रणदुल्ला खान त्यातल्या त्यात बरा होता स्वभावाने, आणि शहाजी राजांच्या बद्दल त्याला मनातून प्रेम होतं. हा एकदा गेल्यानंतर मुस्ताफा खान हा वजीर झाला, त्याला पराकोटीचा द्वेष होता शहाजी राजांच्या बद्दल. त्यांनी मसलत अशी मांडली की आपण पहिल्यांदा शहाजी राजांनाच कैद करूया, म्हणजे मग शिवाजी काय करतो बघूयाच. तेव्हा आदिलशहाच्या मनामध्ये आशंका होती, कारण शहाजी राजांच्याकडे 15 सहस्त्र सैनिकांची फौज होती. बंगळूर ताब्यात होतं, पंचक्रोशीतला सगळा प्रांत हा शहाजी राजांच्या ताब्यामध्ये होता. पण या मुस्ताफा खानानं एक भयानक कारस्थान रचलं. त्याला साथ देणारे कोण होते, दुसरा होता अफजल खान, आणि तिसरं या महाराष्ट्राचं दुर्दैव कोण होते, बाजी घोरपडे. भोसले कुटुंब कसं निर्माण झालं आपण कालच्या इतिहासामध्ये पाहिलं. भोसाजी राणा हा प्रख्यात त्या राजपूत घराण्यामध्ये झाला, त्याच्यावरून भोसले नाव पडलं असावं असा इतिहासकारांचा अंदाज आहे. रियासतकार सरदेसाईंनी म्हटलेलं आहे, अन्य लोकांनी नंतरच्या कालखंडामधल्या त्यांचीच री ओढलेली आहे. रियासतकार सरदेसाईंनी 10-20 उपपत्तीच दिल्या आहेत. भोसले आडनाव कसं तयार झालं असावं, त्यात एक व्युत्पत्ती त्यांनी अशी दिली आहे, होयसाळ राजे, होयसाळवरून भोसले, असं कदाचित झालं असावं, काही सांगता येत नाही. पण या भोसलेंचीच एक शाखा नंतर निर्माण झाली आणि त्यांचं आडनाव घोरपडे झाले. मुळामध्ये ते भोसलेच आहेत. पण शहाजी राजांना कैद करावं याच्याबद्दल सगळ्यात आघाडीवर जर कोण असेल, बाजी घोरपडे होते. चौथा होता बाळाजी हैबतराव. या सगळ्यांनी प्रचंड दळभार एकत्र घेतला, जिंजीवर स्वारी करायचं निमित्त केलं आणि कर्नाटकाच्या मोहिमेवर निघाले. बंगळूरला ही वार्ता गेली. त्यावेळेला सैन्य घेऊन शहाजीराजे त्यांना सामोरे आले, कारण सुलतानाचा तसा नियम होता. सगळ्या सैन्यासह शहाजीराजे आले. हे पाहिल्यानंतर त्या मुस्ताफा खानाला अत्यंत वाईट वाटलं, कारण पटकन त्यांना अटक करता आली नाही, कैद करता आली नाही, कारण शहाजीराजांचं सैन्य होतं. म्हणून त्यांनी एक वेगळा भाईचारा शहाजीराजांच्यावर निर्माण केला. कधी नव्हे तो इतकं गोड बोलायला लागला आणि शहाजीराजांच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली. आणि एके दिवशी ते मुस्ताफा खानाला म्हणाले, जी माणसं दगाबाज असतात आणि दगा करतात, दगा करण्यापूर्वी इतकं गोड बोलतात. तर तो मुस्ताफा खान प्रचंड एकदम चपापला आणि त्यांनी काय म्हटलं, त्यांनी आपला पुत्र जवळ बोलवला
आणि आशित खान म्हणून त्याचं नाव होतं. त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि तो म्हणाला, माझ्या पुत्राची शपथ घेऊन सांगतो, माझ्या मनात तुम्हाला घात करायचा विचार नाही. किती खोटं बोलला तो, भयानक. राजकारणात कोणावर विश्वास ठेवायचा नसतो. राजनीती वारांगिणीसारखी असते असं म्हटलं जातं. म्हणून राजकारण वेगळं, जे घातक असतं किंबहुना विश्वासघातच करणार असतं त्याला म्हणायचं राजकारण. आणि जे राष्ट्राचा अभ्युदय पाहतं, त्यागावर पराक्रमावर शौर्यावर उभारलेलं असतं त्याला म्हणतात राष्ट्रकारण किंवा राष्ट्रधर्म. जो समर्थानी केला आणि जो महाभारतामध्ये भीष्माने युधिष्ठिराला उपदेश करून सांगितलाय त्याला म्हणतात राष्ट्रधर्म किंवा राष्ट्रकारण. शहाजी राजांचा विश्वास बसला की खान अगदी चांगला, भोसले खान भाईचारा झाला. मग मात्र यांनी ठरवलं आता शहाजी राजांना पकडायचं. दिनांक 23 जुलै 1658 या दिवशी त्यांनी अचानक एकदम आक्रमण केलं. आणि जर काय केलं, 1648 त्यावेळी शिवाजी राजांचं वय होतं केवळ 18 वर्षांचं. संभाजी राजा 3-4 वर्षांनी मोठा होता त्यांच्यापेक्षा, शिवाजी राजांच्या पेक्षा. 23 जुलै 1648 रात्र होती आणि त्यावेळेला एकदम या मुस्ताफा खान, अफजल खान, बाजी घोरपडे, बाळाजी हैबतराव या सगळ्यांनी प्रचंड दळबार घेऊन शहाजी राजांच्या गोटावर हल्ला केला. ते त्यावेळी बंगलोरमध्ये नव्हते, बाहेर होते. जिंजीच्या बाजूला आक्रमण चाललेलं होतं, तिथे होते. लढाई झाली, शहाजीराजे जागे झाले, घोडेस्वार झाले, हत्यार बरोबर घेतली. पण आक्रमण मुसंडी इतकी प्रचंड होती की शहाजी राजांना सुद्धा जखमा झाल्या. बेशुद्ध होऊन घोड्यावरून कोसळले आणि त्यांच्या हातापायामध्ये बेड्या पडल्या. मुस्ताफा खानाला राक्षसी आसुरी आनंद झाला. आपण जे योजलेलं होतं ते खरं ठरलं. शहाजी राजांना आपल्याला कैद करता आलं आणि त्यांनी आनंद वार्ता विजापूरला कळवली. आदिलशहाला अत्यानंद झाला. सगळ्यात आनंद अधिक झाला बाजी घोरपडेनं. इतकी आत्मघातकी, इतकी स्वराज्यद्रोही, इतकी राष्ट्रद्रोही माणसं महाराष्ट्रामध्ये होती. शहाजी राजांना पकडण्यात आलं आणि त्यांची रवानगी अदबखान्यामध्ये, तुरुंगामध्ये करण्यात आली आणि तिथून पुढे त्यांना विजापुरामध्ये पाठवण्यात आलं. आता शिवाजी राजा जातो कुठे ते पाहूया. कुठे जाणंच शक्य नाही. आणि ताबडतोब आदिलशहानी 2 मातब्बर सरदारांना पाठवून दिलं. त्यातला एक होता फत्ते खान, त्याला पाठवून दिलं शिवाजी राजांच्या. आणि दुसरा होता फर्राद खान, त्याला पाठवून दिलं बंगलोरवर संभाजी राजावर. स्वराज्यावर जे पहिलं आक्रमण झालं ते काय भयानक होतं आपण आपल्या मनाशी कल्पना करा. शहाजी राजे विजापूर दरबाराच्या कैदेमध्ये पडलेले होते. म्हणजे जणू काही जिजाऊ आऊसाहेबांचं मंगळसूत्र आदिलशहाच्या हातामध्ये लागलेलं होतं. बोल काय पाहिजे, स्वराज्य का सौभाग्य. स्वराज्य म्हणशील तर सौभाग्य जाईल. सौभाग्य हवं असेल स्वराज्याचा उपद्व्याप बंद करावा लागेल. हे आक्रमण किती भयानक आहे. आणि एका बाजूला फते खान येऊन कोसळतंय स्वराज्यावर, दुसऱ्या बाजूला बंगलोरावर फर्राद खानाने हल्ला केलाय. आपण आपल्या डोळ्यासमोर चित्र आणा, काय भयानक आहे. आणि शिवाजी महाराजांच्या जवळ सैन्य काय असेल, 1000-1200 सैन्य होतं त्यावेळेला. काय होतं असं स्वराज्य म्हणजे? 2-4-5 गड ताब्यामध्ये होते. मी म्हटलं तसं तोरणा होता, राजगड होता, सिंहगड होता, कुवारीगड होता. अगदी मोजके किल्ले राजांच्या ताब्यामध्ये होते. 1000-1500 सैनिक होते. याच्या पलीकडे ताब्यात काही नव्हतंच. आणि अशा वेळेला तो फत्ते खान चाल करून येत होता. इतका अतितटीचा अवघड प्रसंग आला. आता काय करायचं? आणि शिवाजी राजांच्या वार्ताहरांनी वार्ता आणायला प्रारंभ केला. गुप्तहेर यायला लागले आणि सांगायला लागले फते खान निघाला, विजापुराहून निघाला, भीमथडी ओलांडली, नीरथडी ओलांडली, शिरवळला आला, बेलसरला आला, आता स्वराज्यावर आघात करणार. काय करायचं? शिवाजी राजांनी शेवटी जगदंबेचं दर्शन घेतलं. मनामध्ये आदिशक्तीचा आठव जागवला. जिजाऊ आऊसाहेबांना दंडवत घातला आणि मनाशी कृतनिश्चय केला, हे संकट लढाई करूनच त्यांचं पारिपत्य करायचं, माघारी रेटायचं. पुढे जगदंबा जसं बुद्धी देईल, यश देईल पाहू. आणि खरोखर युद्धाची तयारी केली. युद्ध कुठून करायचं?
हाच मुळामध्ये मोठा प्रश्न होता. म्हणून शिवाजी महाराजांनी पुरंदर किल्ला अत्यंत कौतुक करून आपल्या ताब्यामध्ये घेतला. महाजी निळकंठ नावाचे शिवाजी महाराजांना अनुकूल असलेले, ज्यांना 4 पुत्र होते, ते शिवाजीराजांना अनुकूल असलेले ग्रहस्थ त्यांच्या ताब्यामध्ये पुरंदर होता. आणि शिवाजी महाराजांनी बोलणी सुरू केली. आणि बोलणी इतकी मिठास होती. हा इतक्या लहान वयामध्ये आदिलशहाच्या विरुद्ध बंड करून उभा राहतो, स्वातंत्र्याचा स्वराज्याचा विचार करतो, याचं कौतुकच महाजी निळकंठांच्या हृदयामध्ये दाटलं. आणि असं कौतुक मनामध्ये दाटलेलं असताना महाजी म्हणाले, चिंता कोणी एक विषय न करणे, पुरंदर किल्ला आपलाच आहे. आणि इतका आनंद झाला, इतिहासामध्ये नोंद आहे, म्हातारा बिघडला. महाजी निळकंठ इतके प्रसन्न झाले शिवाजीराजा. आणि शिवाजीराजांनी पुरंदर किल्ला, पुरंदर गडावर चौकी पहारे बसवले आणि ठरवलं फत्तेखानाशी झुंज घ्यायची, तिथून घ्यायची. आणि त्याच्या अगोदर बाळाजी हैबतरावाची रवानगी फत्तेखानानं कुठे केली? ती शिरवळला केलेली होती. सुभान मंगळ त्यांनी जिंकून घेतला. आणि शिवाजीराजांनी ठरवलं पहिल्यांदा शिरवळवर हल्ला करायचा. या पुणे सातारा रस्त्यावर असलेले शिरवळ, तिथे सुभान मंगळ नावाचा गडकोट होता, त्याच्यावर शिवाजीराजांनी हल्ला करायचं ठरवलं. एक एक बलाढ्य असा सरदार उठला. सरदार म्हणजे सगळे सखे सोबतीच होते. मी जातो, मी घेतो. कावजीवर ही कामगिरी शिवाजीराजांनी सोपवली. संभाजी कावजी कोंढाळकर निघाला आणि सगळ्यांनी त्या सुभान मंगळावर असा हल्ला केलाय, शिड्या लावल्या, तटावरून माणसं आत घुसली आणि तो बाळाजी हैबतराव त्याच्यामध्ये मारला गेला. आणि सुभान मंगळ फतेह झाला. स्वराज्याची पहिली लढाई आहे आणि पहिली लढाई फतेह झाली. आणि शिवाजीराजांना देदीप्यमान विजय मिळवला आणि सुभान मंगळ त्यांच्या ताब्यामध्ये आला. जणू मांगल्याचा शकुन झाला. आणि ही वार्ता फत्तेखानाला कळली. त्याचा असा तिळपापड झालाय, त्याचा विश्वासच बसेना. आपली एवढी बलाढ्य सेना असताना सुभान मंगळ जातो कसा? पिसाटला. आणि त्यांनी एकच आज्ञा दिली, आक्रम हल्ला करा पुरंदरवर. मुसेखान नावाचा बलाढ्य सरदार, फतेखान आणि हे सगळे जण तुटून पडलेत पुरंदरावर. शिवाजी महाराजांनी युद्धाची जय्यत तयारी केलेली होती. शत्रूच्या पुढे 2 पावलं असणं, नवे 10 पावलं असणं, हे तर शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य होतं. शत्रूच्या सैनिकांमध्ये प्रमुख सरदार कोण आहेत, कोण कोणती बाजू सांभाळत आहेत, हल्ला केव्हा होणार, कोणत्या बाजूने होणार, याची बित्तम बातमी शिवाजी महाराजांना असे. आणि पुरंदर किल्ल्यावर प्रचंड हल्ला या फत्तेखानानं केला. हा हल्ला प्रचंड होता कारण आदिलशाही फौज ही प्रचंड होती. वर असेल किती फौज, 800,000 सुद्धा मावळे नव्हते. पण शिवाजी महाराजांनी त्या सगळ्या फौजेला आपल्या टप्प्यामध्ये येऊन दिला. आणि मग गडावरून जो मारा सुरू झाला तो अफाट होता. प्रचंड धोंडे मावळ्यांनी वरून फेकायला प्रारंभ केला. गड चढून येणाऱ्यावर एवढाले धोंडे छाताडा देऊन धाड धाड आदळायला लागले. चिंधड्या उडाले सैनिकांच्या. 10-20 सैनिक गडगडत तळाला जायला लागले. वरून बंदुकांचा मारा सुरू झाला. गलोलीतून दगड मारले तसा उल्लेख आहे. एवढाले टपोरे दगड लागला, एक असा बेदम लागत असे की भोवळीहून सैनिक पडला की तळ गाठत असे. बंदुकीचा मारा झाला. धनुष्य बाणाचा अनेक शर येऊन पडलेले आहेत. आणि आदिलशाही फौज अशी उधळली गेली. हे पाहिल्याबरोबर शिवाजीराजांनी गडाचे दरवाजे खुले केले आणि सांगितलं, आता हल्ला करा. तुटून पडली सगळी फौज. शिवाजी महाराजांचे स्वराज्याच्या विचाराने जे भारले गेलेले मावळे, शिवाजी महाराजांचे सोबती तरुण जे या विचाराने भारले गेलेले, बाजी पासलकरांसारखे जे भारले गेलेले आहेत, रायरेश्वरच्या चरणाशी ज्यांनी स्वराज्याची शपथ घेतली आहे असे भारले गेलेले सगळे बाहेर पडले. वारुळातून मुंग्या बाहेर याव्यात तसे सैनिक सगळे मावळे बाहेर पडले. आणि प्रचंड लढाई त्या पुरंदरच्या उतारावर सुरू झाली. काय पुरंदर गड आहे! आहा, मोठा विलक्षण सुंदर केदारेश्वर उंच ठिकाणी आहे. लांबून आज पुणे सातारा रस्त्यावरून जाताना सहज नजर टाकली तरी मन आनंदानं भरतं. असा बेलाग किल्ला, समोर वज्रगड असलेला या किल्ल्याच्या उतारावर माचीवर प्रचंड युद्धाला प्रारंभ झाला.
आणि शहाजी राजांनी शिवाजी महाराजांना जो स्वराज्याचा मंत्र दिला होता त्याचं मूर्त उदाहरण शिवाजी राजांना आपल्या या सर्व सोबत्यांच्या पराक्रमामध्ये पाहायला मिळालं. प्रचंड युद्ध झालं. गोदाजी जगताप आणि मुसे खान यांचं युद्ध झालं. खड्ग हातात घेऊन, तलवारी हातात घेऊन दोघही एकमेकावर घाव घालत होते. गोदाजी जगतापांनी त्या मुसे खानाच्या खांद्यावर असा एक घाव घातला की खांद्यापासून कमरेपर्यंत अख्खा तुकडा निघाला असं वर्णन आहे. आपल्या लक्षात आलं त्या तलवारीला काय धार असेल आणि त्या घावामागे काय शक्ती असेल. कारण इथे सगळे बरगड्याची हाडं असतात. आपल्याला माहिती आहे एका घावामध्ये खांद्यापासून कमरेपर्यंतचा तुकडा बाजूला पडला. फत्ते खान पूर्ण पराभूत झाला आणि पळत सुटले सगळेजण. आदिलशाही फौज उधळली गेली. कारण असं झालेलं होतं आदल्याच रात्री या फत्ते खानाच्या गोटावर शिवाजीराजाच्या सैनिकांनी अचानक गनिमी कावा करून हल्ला केलेला होता. फत्ते खानाचा विवेक सुटला आणि त्यांनी पुरंदरावर हल्ला केला. त्याला इतका झोडपलाय न भूतो न भविष्यती, माघार घ्यावी लागली त्याला. आणि आदिलशाही सेना पळत निघाली, उद्ध्वस्त झाली. आदले दिवशी जो हल्ला झालेला होता त्याच्यामध्ये स्वराज्याचं निशाण होता आणि त्या सगळ्या चकमकीमध्ये ज्याच्या हातामध्ये निशाण होता त्याला प्राणांतिक जखम झाली. आता निशाण खाली पडते काय असं वाटत होतं. तेवढ्यात एक तरुण विजेच्या वेगानं घोड्यावरून पुढे घुसला आणि पडणार निशाण त्यांनी ते उचललं. हर 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 महादेव, जय भवानी, जय शिवाजी म्हणून सगळे मराठे तुटून पडलेले होते शत्रूच्या गोठावर. त्या तरुणाचं नाव होतं बाजी जेधे. कान्होजी जेध्यांचा मुलगा. स्वराज्याच्या कामाला त्यांनी वडिलांच्या अगोदर प्रारंभ केला आणि मग फत्ते खानाचा गोट उद्ध्वस्त झाला. फौज पळत सुटलेली आहे सगळी. अमाप युद्ध साहित्य शिवाजीराजांच्या ताब्यात मिळालं. शिवाजीराजांनी सांगितलं पळालेल्या फौजेला तसं सोडू नका, जोडपून काढा. आणि शिरोळपासून बेलसरपर्यंत नीरा नदीच्या काठापर्यंत प्रचंड चकमकी झाल्या आणि त्याच्यामध्ये फतेह खानाचा पूर्ण पाडा होऊन गेला. सगळी सेना उद्ध्वस्त झाली. फतेह खान विजापूरला पळून गेला. या सगळ्या चकमकीमध्ये एक गालबोट लागला. बाजी पासलकर या चकमकीमध्ये मारले गेले. 60 ओलांडलेला हा वटवृक्ष जणू कोसळला. शिवाजी राजांना किती वाईट वाटलं असेल आपण कल्पनाच करा. युद्ध असंच असतं, एका डोळ्यात आनंद अश्रू आणि दुसऱ्या डोळ्यात दुःखाश्रू. असे नैवेद्य दाखवल्याशिवाय, असे वीर धुरंधर त्यांचा नैवेद्य त्या रणामध्ये दिल्याशिवाय विजयश्री कधी लाभत नसते. म्हणून त्याचे दुःखाश्रू पण विजयश्री प्राप्त केली म्हणून आनंदाश्रू असतात. या वेळेला एक प्रचंड विजय वार्ता, आनंद वार्ता बंगळुरून आली. संभाजीराजानं फर्राद खानचा पूर्ण पराभव केलेला होता, झोडपून काढलं होतं आणि फतेह खान आणि फर्राद खान दोघही विजापूरला पळून गेले. आता चिंता होती शहाजीराजांचं काय होईल. संतापलेला हा आदिलशहा शहाजीराजांना कदाचित मृत्यूदंड तर देणार नाही. कारण अशी उदाहरणं घडलेली होती पूर्वी, भयानक होती. मुरार जगदेव ज्यांनी आयुष्यभर त्या आदिलशहाची सेवा केली, ज्यांची तुला संगमेश्वरला झाली म्हणून त्यांचं नाव त्याला पडलं. सोन्याची तुला झाली ती मुरार जगदेवांची म्हणून संगमेश्वरला नाव पडले तुळापूर. एवढी सेवा करणारा पण मुरार जगदेवांना पकडण्यात आलं, त्यांची जीभ छाटली आणि शेवटी विजापूरच्या चौकात त्यांचे तुकडे तुकडे केले त्या आदिलशहाने. इतकी सेवा करून सुद्धा शेवटी त्याचं फळ मुरार जगदेवांना हेच मिळालेलं होतं. संभाजीराजे आणि शिवाजीराजे दोघांच्या मनामध्ये चिंता दाटली. आता काय करावं. पण अशी विलक्षण बुद्धिमत्ता की शिवाजीराजांच्या मनामध्ये अलौकिक कल्पना आली. त्यांनी शहाजहान बादशाला एक पत्र लिहायची वावडी पहिल्यांदा उठवून दिले की आमचे तीर्थरूप हे आदिलशहाच्या अदबखान्यामध्ये आहेत. आम्ही तर आपल्या सेवेमध्ये रुजूच आहोत, तेव्हा आमच्या तीर्थरूपांची मुक्तता करावी. नाक दाबलं की तोंड उघडतं. आणि ही वार्ता ही त्या विजापूरच्या आदिलशहाला कळली आणि खरोखर तसं एक पत्र शिवाजीराजांनी पाठवून दिलं. त्याचा परिणाम आदिलशहावर असा झाला
की अरे बापरे, न जाणो दिल्लीच्या फौजा आपल्यावर चाल तर करून येणार नाहीत. तेव्हा आता काय करायचं? तुरुंगामध्ये ठेवलेल्या शहाजीराजांची मुक्तता त्यांना मुकाट्यानं करावी लागली. शहाजीराजांना कळेच ना, जवळजवळ 10 महिने शहाजीराजे कैदेत पडलेले होते, त्यांची मुक्तता झाली. आणि योग तरी किती विलक्षण आला, केवढा आश्चर्यकारक आला. आपल्याला माहिती आहे का की शहाजीराजांची मुक्तता झाली ती वट सावित्रीला झालेली आहे. ज्येष्ठ पौर्णिमेचा दिवस होता आणि जिजाऊ भाऊसाहेबांना केवढा आनंद झाला असेल, आपण मनाशी केवळ कल्पनाच करा. आणि राजगडावर काय, पुरंदरावर काय, मुठी मुठीनं साखर वाटलेली आहे, हत्तीवरून वाटलेली आहे महाबळामध्ये. आणि मंगलवाद्य वाजली, घडे चौघडे वाजले आणि शहाजीराजांना कळलं आपली मुक्तता कशी झाली. या शिवाजीराजाबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रेमाचा तो निर्झर किती वाहिला असेल, कारंज कसं थुईथुई नाचलं असेल, आनंदानं त्यांचे डोळे भरून आले. पण आदिलशहानी एक गट घातली, कोंढाणा परत करा तरच तुमची मुक्तता होईल. कोंढाणा परत द्यावा लागलेला आहे. आणि शिवाजीराजांना अगदी वाईट वाटलं. सोनोपंत डबीराना ते म्हणाले सोनू विश्वनाथांना की अरे हे काय घडलं, कोंढाण्यासारखा एक अलौकिक मणी हिरा मला परत करावा लागला. हे अन्य कोणाला कळलं नसतं तर विशेष आश्चर्य नाही, पण माझ्या तीर्थरूपानं हे कळू नये, प्रत्यक्ष शहाजी राजानं हे कळू नये. कोंढाणा त्यांनी परत दिलाच कसा? म्हणून ज्या वेळेला शिवाजी महाराज बोलायला लागले त्यावेळेला सोनोपंतांनी कठोर दृष्टीने शिवाजी राजांच्याकडे पाहिलं आणि ते म्हणाले, राजे आपण काय बोलता? पुण्य ज्यांनी गोळा केलेलं आहे अशा पुण्य पुरुषांविषयी आणि वडीलधाऱ्या माणसांविषयी शहाणे तरुण असं कधी बोलत नसतात. कोंढाणा द्यावा लागला ना, त्याचं मोल काय आणि तीर्थरूपांचं मोल काय? राजे आपण जाणा, तीर्थरूप अमूल्य आहेत. अहो कोंढाणा आज दिलात, उद्या जिंकून घ्या. राजे आपला जन्मच मुळात पराक्रमासाठी आहे. पराक्रम करा. एक कोंढाणा काय, असे अनंत कोंढाणे आणि किल्ले आपण जिंकून घ्या. दुर्गाची शक्ती वाढवा. राजे खरं सांगू, आपल्या ठाई जगदंबेच्या कृपेनं असा पराक्रम आहे, आपण अवघं विश्वच जिंकून घ्या. सोनोपंत डबीरानी जणू काही कान उघाडणी केली आणि शिवाजीराजे एकदम भानावर आले आणि म्हणाले, पंत मी चुकलो, माझ्या हातून मोठा प्रमाद घडला. माझ्या तीर्थरूपांविषयी मी असं वाईट बोलायला नको होता. त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. आपण सांगितलं ते खरं. तीर्थरूपांची योग्यता कोणती? कोणत्याही पारड्यामध्ये त्यांना बसवलं. पृथ्वी मोलाचे तीर्थरूप, अहो त्यांच्याविषयी काय बोलावं? पंत मला क्षमा करा, माझ्या मुखातून माझ्या तोंडातून तीर्थरूपांविषयी अपशब्द गेले, पण आपण मला क्षमा करा. आपण सांगता तेच सत्य. स्वराज्य करावं, रामराज्य करावं, अनंत किल्ले जिंकून घ्यावेत आणि पराक्रमासाठी 10 दिशा रिकाम्या आहेत हे लक्षात ठेवावं. केवढं विलक्षण शिवाजीराजे बोलून गेले. फतेह खानाला झोडपला, फर्राद खानाला झोडपला, सुभान मंगळ जिंकून घेतला, उत्तमातले उत्तम किल्ले ताब्यामध्ये आले, रायरेश्वरची शपथ झाली. एवढंच नव्हे तर शिवाजी महाराजांनी एक 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 असा लढवय्या उचलला आणि इतका जवळ केला की शिवाजीराजासाठी जीव टाकायला सगळेजण तयार झाले. आणि या वेळेला जावळीचं राजकारण उभा राहिलेलं होतं. पण ते जावळीचं राजकारण काय उभा राहिलं, त्याची कोणती प्रतिक्रिया ही प्रत्यक्ष विजापूरच्या दरबारामध्ये उमटली. आणि भयानक आक्रमण स्वराज्यावर अफजलखानाच्या रूपाने कसं झालं आणि त्या लढाईमध्ये प्रतापगडच्या युद्धामध्ये शिवाजीराजांनी पौर्णिमेच्या चंद्रासारखा कसा धवल विजय प्राप्त केला, हा देदीप्यमान इतिहास उद्याच्या प्रवचनामध्ये पाहूया. या विश्वामध्ये जगाच्या इतिहासामध्ये ज्या लढाया झाल्या आहेत त्यातल्या हाताच्या बोटावर निवडून काढण्यासारख्या अलौकिक लढाया पाहायच्या झाल्या, अभ्यासायच्या झाल्या तर त्यातली एक लढाई आहे प्रतापगडचं युद्ध. तेच आपण उद्या पाहणार आहोत. आज जेवढं ऐकलं तेवढं आपल्या हृदयामध्ये बुद्धीमध्ये साठवूया. छत्रपती शिवरायांची आरती गाऊया आणि मगच काही काल विरमूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. प्रभू.